प्रस्तुत काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 288 ला थांबलो होतो. 287 आणि 88 पाहून पुढे आपण जाऊया. 287 मध्ये सांगितलं प्रकरणाचं नाव आहे अध्यास निरूपण है ना. अध्यासाचं काय करायचंय? निरास. अध्यासाचा निरास करायचाय. अध्यास निरास प्रकरणाचं नाव आहे. श्लोक क्रमांक 47 मध्ये सांगितलं माता पितांच्या अस्वच्छ अशा रेतापासून निर्माण झालेला आणि स्वतः मल मांसांनी युक्त असा देह एखाद्या चांडाळाला दूर ठेवावा, तसे अगदी त्याच्यापासून दूर राहून. बघा, जर आपल्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जायचंय तर देहाबद्दल बिलकुल आपल्याला यत्किंची सुद्धा प्रेम भाव किंवा आसक्ती नकोय. चांडाळाला जसं लांब ठेवतात त्याप्रमाणे याच्यापासून, आणि पूर्णपणे नाहीतरी ते मलमूत्राचंच बनलेले एखाद्या चांडाळाप्रमाणे दूर ठेवावे, तसे अगदी त्याच्यापासून दूर राहून देहापासून तुझे दिव्य ब्रह्मस्वरूप होऊन ब्रह्मी भूय कृतकृत्य हो. तू कृतकृत्य कधी होशील? पूर्ण ब्रह्मस्वरूपाच्या स्थितीवर पहुडल्यानंतर. तुका म्हणे मन नये वृत्तीवरील सुखाचे शेजारी पहुडलो. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गेलो तर कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. त्याच्यासाठी तुला पहिलं देहाचं निरास, अध्यासाचा निरास, त्याच्याबद्दल थोडं सुद्धा ममत्व राहिलं नाही पाहिजे. आणि जर राहिलंच तर तैसे आम ममतेच्या लवड सवडी मग माते न पवती बापुडी. आणि म्हणून मग जन्म मरणाची दुथडी नदी ढवळी टेला, मग यावं मराव, अशा प्रकारचं. त्याप्रमाणे नाही तरी तू देह नाहीच आहेस. तू प्रत्यक्ष त्या देहात वास करणारं जे चैतन्य ते चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. आणि तू स्वतःला जीव समजत असेल, स्वतः आत्मा समजत असेल तरी ते ब्रह्म चैतन्य तू एकच आहेस. देहात असताना सुद्धा, देह गेल्यानंतर तर नाही, देहात असताना सुद्धा. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं होतं 88 नंबरचा श्लोकामध्ये, घटामधील आकाश घटात असू नये जसे महाआकाशात एकरूप होते. बघा, आता ही ज्या आपण या चौकोन रूम मध्ये बसलेलो आहे, याच्या आतमध्ये असणारी चौकोनी प्रकारचं जे आकाश आहे ते आणि बाहेरचं आकाश दिसायला वेगळं दिसतं या उपाधीमुळे, या भिंतींमुळे वगैरे. परंतु जर भिंती जर ड्रॉप केल्या आणि जर पाहिलं तर हे आकाश आणि बाहेरचं आकाश एक आहे. दिसायला जरी दोन दिसलं तरी जर आपण म्हणू या भिंती पाडल्या तरच ते आकाशाशी एकरूप होईल, तर मग ते चुकीचं आहे. ते भिंती असताना सुद्धा त्याच्याशी एकरूप आहेत. तद्वत तुम्ही आपण गेल्यानंतरच मोक्ष मिळेल या कल्पना मूर्खाच्या कल्पना आहेत. मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणती ते अति मूर्ख जाना, ज्ञानोबराय म्हणतात. आणि मग तुम्ही जिवंतपणेच मोक्ष कधी प्राप्त करून घेऊ शकता? आहे मी हा कोण? त्याचं शेवटचं चरण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर मी वासुदेव तत्वता. तर तत्वरूपाने आम्ही दोघे एकच आहोत. दिसायला देहाने वेगळं मन दिसतोय, पण देहात असताना सुद्धा मी ब्रह्मस्वरूपाशी एकरूप आहे. परमात्म्यात विलीन करून. बघा, महाआकाश जसे घटामधील आकाश घटात असूनही जसे महाआकाशाशी एकरूप असते, तसे आत्म्याला परमात्म्यात विलीन करून ब्रह्म ऐक्य साधून त्याच्याशी आपलं संबंध जॉईन करून, हे मुनिवर या. आता बघा कोणती स्टेप दिलेली, आता याची उंची वाढलेली. हे मुनिवर या. मुनिवर या कोणला म्हणतात? जो ऐकलेल्या गोष्टीचं मनन करतो त्याचं नाव मुनिवर्य आहे. हो, काय बाबा हे, काय बाबा त्या मुनिवर्या? अखंड रूप होऊन सदा मौनच स्वीकार. तू काय कर हे मुनिवर्या, अखंड रूप होऊन सदा मौनच स्वीकार, अखंड सगळ्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मौन स्वीकार म्हणजे त्याच्यावर तुझी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करत नको जाऊ. मी देव आहे, हे जगत आहे वगैरे अशा प्रकारचं. म्हणजे त्याच्या ठिकाणी तू गप्प राहा, पवडून राहा, त्याच्याशी समरस होऊन. आणि आता मौनचा दुसरा अर्थ आहे, जरी तो किती बोलला पण त्या ईश्वर तत्वाशी जर बोलत असेल त्याच्या संबंधाने, तर तो बोलू नाही, काहीच बोलला नाही, अशा प्रकारचं एक मौन आहे. त्यामुळे तू ते शांत राहा. मौन राहा म्हणजे शांत राहा. उगारा हे निवांत शिनसी वाया, इतरत्र पळू नकोस, शांत बसून राहा. अशा पद्धतीने काल आपण तो श्लोक पाहिला होता. अशा रीतीने मन बुद्धीची शांत चित्तता प्राप्त करून घ्या. मन आणि बुद्धी हे जर शांत झाले तर विक्षेप कमी होणार. जेवढे विक्षेप कमी तेवढं तुम्ही त्या स्वरूपाशी समरस राहता. आणि जेव्हा विक्षेप निर्माण होतात तेव्हा त्या विषयापासून, त्या परमात्मा स्वरूपापासून मागे येता. का? एखादा विषय मला पाहिजे, परत तो विषय मिळाला का मन
आणि बुद्धी शांत होती, कारण त्या विषयाशी तो समरस होतो. त्यावेळेला शांत राहिल्यानंतर तो आत्मिक आनंद घेत असतो तो. परंतु त्याला असं वाटतं या विषयापासून मिळाला का वाटतं, तो विषय मिळत नव्हता, त्यावेळेस त्याचं चित्त मन बुद्धी चंचल होती. आता ते मिळाल्यामुळं स्थिर झाल्यामुळं त्याला असं वाटतं का मला याच्यामुळे मिळतं. पण जेव्हा तुमचं चित्त मन बुद्धी जेव्हा स्थिर होतात तेव्हा परमात्म्याचं प्रतिबिंब स्वच्छ प्रगट होतं, प्रतीतीला येतं, अनुभूतीला येतं. जसं पाणी, बादलीतलं पाणी हालत नसेल तर सूर्यबिंब स्वच्छ दिसतं, किंवा आपलं सुद्धा प्रतिबिंब त्याच्यात व्यवस्थित हालत असलं तर मग ते व्यवस्थित दिसत नाही. तसं तू मन आणि बुद्धीला शांत चित्तता प्राप्त करून घ्या. या उपनिषद प्रणित सत्यतत्वावर चिंतन करणारी तरी व्यक्ती आपल्या स्वतःच्या अंतःकरणात ब्रह्म ऐक्याची अनुभूती घेऊन स्वस्थ राहो, शांत हो. ते म्हणतात जो अभ्यास करतोय त्याला तरी ही गोष्ट प्राप्त व्हावी आणि त्याने ती 8 तासाने प्राप्त करून घ्यावी. 2 नंबरमध्ये हीच कल्पना श्रीमद भगवद्गीता अध्याय 15 आणि श्लोक 20 मध्ये सांगितले आहे. बघा, आता ते आपण आज जाणले नाही. हे जाणल्यावर त्यास अच्युत बुद्धी प्राप्त होते आणि तो कृतकृत्य होतो. हे भारता, असं 20 नंबरच्या श्लोकमध्ये सांगितलंय. हे जाणल्यावर त्यास अच्युत बुद्धी प्राप्त होते, म्हणजे बुद्धी वर खाली होत नाही, दोलायमान होत नाही, स्थिर राहते आणि तो कृतकृत्य होतो. हे भारता. आता श्लोक क्रमांक 289 आपण वाचतोय. तू स्वतः सर्व वस्तुमात्राचे अधिष्ठान असे स्वयंप्रकाशी ब्रह्मच होऊन पिंडाचाच नव्हे तर ब्रह्मांडाचाही 2 स्वच्छ गाठोड्याप्रमाणे त्याग कर. 2 अस्वच्छ गाठोड्याप्रमाणे त्याग कर. पिंड तसेच ब्रह्मांड याचे अस्वच्छ गाठोडे फेकून दे. तू स्वतः सर्व वस्तुमात्राचे अधिष्ठान असे स्वयंप्रकाशी ब्रह्म होऊन, तू काय हो, या सगळ्याचा साक्षीभूत आत्मा असल्यामुळे तू त्याचा चार्ज घे आणि पिंड आणि ब्रह्मांड याचा त्याग करून टाक. त्याग करून टाक म्हणजे आहे नाही म्हणूनच टाक, त्याग करून. कारण ते कसे आहेत, मिथ्या आहे, आणि ते त्याच्याशी जर तू टच मध्ये राहिला तर तू तुझ्या स्वरूपाला मुक्तोयस. म्हणून पिंडाचाच नव्हे स्वतःच्या, आता काय सांगितलं होतं, ही मला माता पित्यांच्या अस्वच्छ रेतापासून तयार झालेले, त्याच्यात ही सगळी घाणेरडी पिशवी आपली सगळी मलमूत्राचा बांधा, याचा तू त्याग कर. हे मागच्या श्लोकात सांगितलं. तर पिंडाचाच नव्हे तर त्याच्या सापेक्ष असणाऱ्या ब्रह्मांडाचाही 2 अस्वच्छ गाठोड्याप्रमाणे त्याग कर. पहिलं तर कालच्या श्लोक मध्ये काय सांगितलं, पिंडाचा त्याग कर. आता काय सांगितलं, ब्रह्मांडाचा सुद्धा त्याग कर. पिंड तसेच ब्रह्मांड यांचे अस्वच्छ गाठोडे फेकून दे. म्हणजे ऍक्सेप्ट करू नको, स्वीकारू नको ते आहे म्हणून. आपल्यातील जाणीव तत्वामुळेच स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह कार्यप्रणव होतात. आपल्यातील जाणीव तत्वामुळेच स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह कार्यप्रणव होतात. या तिघांना सत्ता आपल्या जाणीव तत्वामुळे, आणि म्हणून ते दिसतात वाटचाल करताना. जेव्हा ते तत्व अभिव्यक्त होत नाही तेव्हा पार्थिव देह मृत असतो. बघा, त्या प्रश्नाचं उत्तर आहे, असतं की नाही? हो. त्या स्थूल देहामध्ये, सूक्ष्म देहामध्ये, कारण देहामध्ये जाणीव तत्व आहे तेव्हा हालचाल करतो. आणि जेव्हा ते अभिव्यक्त होत नाही म्हणजे ते प्रगट नाही होत, ते शुप्त होऊन जातं, गुप्त होऊन जातं, तिथून गायब होऊन जातं, तेव्हा पार्थिव देह मृत असतो. म्हणून या जीवन तत्वाला, जीवन स्फुल्लिंगाला, ज्यामुळे हे सर्व एकत्र धरून ठेवले जातात असा पाया अधिष्ठान समजले जाते. ह्या सगळ्या गोष्टी कशावर आरूढ आहे? त्या जाणीव तत्वावर. म्हणून तो त्याचं सर्वाचं मूलभूत तत्व आहे. हे अधिष्ठान स्वयंप्रकाशी असते कारण ते दिव्य जाणीव तत्व होय. हे अधिष्ठान स्वयंप्रकाशी, हे सगळे तिन्ही देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, जगाच्या सगळ्या जडणघडणी कशावर चालू आहे? त्या अधिष्ठानाच्यावर, ते त्याच्यावर अवलंबून आहेत. आता हे जगाचं यांचं अधिष्ठान आहे, त्या स्वयंप्रकाशाला दुसरं कशाचं अधिष्ठान आहे का? नाही. ते कसं आहे? स्वयंप्रकाशमान आहे. ते स्वयंप्रकाशी असते कारण ते दिव्य जाणीव तत्व होय. तुमच्यातील ते सत्य तत्व जाणून घ्या. आणि ज्याच्या संबंधाने चर्चा चालू ते जाणीव तत्व तुमच्या बॉडीमध्ये आहे आणि त्याला तुम्ही यथार्थ जाणून घ्या. आणि जर काय जाणायचं असेल तर आपल्याला ते जाणण्यासाठी पाठवलेले आहे मनुष्य जन्मामध्ये, की ह्या सगळ्याची चालन हलवून करताना जो करणार आहे तो तुझ्या हृदयात आहे आणि त्या हृदयातल्या तू जाण. पण त्याला न जाणता बाकीचे रिकामे उद्योग, मग ते पारमार्थिक असले तरी,
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तुमच्या पारमार्थिक गप्पा सुद्धा आत्मस्वरूपापासून बाजूला असाल तर त्या पारमार्थिक गप्पाच तुमच्या, पण तुम्हाला स्वानुभूती नाही, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. अजून एक काय सांगता, जप तप कर्म हरिविन धर्म वाउगाची श्रम व्यर्थच जाय. बघा, जप तप कर्म हरिविन धर्म, परमात्म्याचा साक्षात्कार नाही. पुढे काय सांगितलं, जप तप कर्म हरिविन धर्म वाउगाची श्रम, तुम्ही केलेला श्रम व्यर्थच जाय, है की नाही. त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी सांगतात, गेले निघून आता बघा, माझे भक्ती विन विद्या ती जाण केवळ अविद्या, तैसा वायास नेणू चंदा ते माझ्या निज बोधानं ओळखती. जसा कावळा चंद्राला ओळखत नाही, भागवत चंदा म्हणल्यावर भागवतच. चंदा हा शब्द नाही आणि शिरदाई सुद्धा आहे का रे. बघा, तैसे ते कावळे जसे चंद्राला ओळखीत नाही तसे ते माझ्या बोधाला ओळखत नाही. काय तैसी वैराग्याची शिवने देखती ते जैसा वायाशी चंद्र न ओळखती. हा तसं पण आहे. आणि जसे कावळे चंद्राला ओळखत नाही तसे ते माझ्या बोधाला ओळखत नाहीत. याच्या खालीचे याच्याप्रमाणे जशी तैसी वैराग्याची शिवने ती विवेकाची भाषा नेणती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा, ते त्याच्या आजूबाजूला ओळे असू. हा हा पै चंद्र दयावर होते जयाचे, जयाचे डोळे फुटते असते ते कावळ चंद्रा ते ओळखती. क्या बात आहे. हा तो पण चालते अगदी. बोला मोठ्याने. चंद्राचा का चंद्राचा उदय जैसा उपयोगानेही वायसा. हा त्याच्या पुढे तर तसा हा प्राकृत ग्रंथ इतरांना कळणार नाही. अगदी बरं. मग प्रकृतीत राहणाऱ्या लोकांना हा ग्रंथ समजू शकत नाही. आणि संत तुम्हाला पहिले गेल्यानंतर त्यांना सांगतात तू प्रकृती नाहीस, तू प्रकृती बसून बाजूला हो तर तुला कळेल. प्रकृतीत राहणाऱ्या माणसालाही कळणार नाही जरी प्राकृत मध्ये बनवलेलं असलं तरी. स्वयंप्रकाश असते कारण ते दिव्य जाणीव तत्व होय. तुमच्यातील ते सत्य तत्व जाणून घ्या. संस्कृत मध्ये समष्टी रूप विश्व निर्देशित करण्याकरता ब्रह्मांड ही संज्ञा आणि व्यष्टिरूप व्यक्तित्व निर्देशित करण्याकरता पिंडांड ही संज्ञा वापरली जाते. ज्या महान गर्भाशयात सजीव प्राणी मात्राचे आणि निर्जीव वस्तुमात्राचे अखिल विश्व वाढीला लागते त्यास ब्रह्मांड म्हणतात. बघा, हे सगळं जगात वाढते ते ब्रह्मांड. तर व्यक्तीचा पार्थिव देह, त्याचे विकार भावना आणि विचार यांनी बनलेल्या व्यष्टीला पिंडांड म्हणतात. ब्रह्मांड आणि पिंडांड यांच्या अतीत व्हा आणि परम सत्याची अनुभूती घ्या. या दोन्हींपासून बाजूला व्हा. देह आणि देह संबंधी निंदावी. बघा, मी पण संपलं आणि ममत्व पण संपलं आहे की नाही. आणि इतर ती वंदावी श्वान सुकोरी. अनुभूती घ्या एक नंबर. जेथे केवळ अधिष्ठान शिल्लक राहते ते सर्व अध्यास आपोआप बाजूला झालेले असतात. बघा, जेव्हा आपण फक्त त्या स्वरूपाच्या ठिकाणी राहू तर त्याच्या जेव्हा अधिष्ठान शिल्लक राहते, जेव्हा रशी शिल्लक राहते त्याच्या वेळेला ऑटोमॅटिक साप वगैरे कोणता आहे, कवड्या आहे, काळा आहे, डोंबे आहे, सगळे ऑटोमॅटिक ते निघून जातं. हेच प्रमाण होय. बघा पुढेच लिहिले होतं, जेव्हा रज्जूच केवळ शिल्लक असते तेथे भ्रांतमय सर्पाचा शेवट होतो. जेव्हा ब्रह्मस्वरूपता पूर्णपणे ठासून भरलेली जाते तेव्हा ऑटोमॅटिक पिंड बी जातो आणि त्याच्या बरोबर ब्रह्मांड पण निघून जातं. श्लोक क्रमांक 290. आणि त्याची अनुभूती घ्या. पिंड आणि ब्रह्मांडापासून तुम्ही बाजूला व्हा आणि त्याची अनुभूती घ्या. तुझे 290 नंबरचा श्लोक वाचतोय. तुझे आत्ताचे देह तादात्म्य वळवून ते सच्चित आनंद स्वरूप परब्रह्मावर पक्के करून सूक्ष्म शरीराचा त्याग करून कायमचा शुद्ध आत्मस्वरूपाचा हो केवल रूप. तुझे आत्ताचे देह तादात्म्य वळवून ते सच्चित आनंद स्वरूप ब्रह्मावर परब्रह्मावर पक्के करून. आता येताना पोटे बाबांची मुलगी भेटली, चालली होती ती तिच्या बाळाला घेऊन. काय बाळाचं नाव आहे? अनन्या. अनन्याला घेऊन चालली होती.
हा, शरण्याला घेऊन चालली होती. काका तुमच्या बरोबर लक्षात राहते. शरण्याला घेऊन चालली होती. तर दोघी मायलिकी गप्पा मारत चालल्या होत्या. मग मला माहिती ती मुलगी कोणाची, पोटे बाबांची. मी म्हणलं सोमोशी, म्हणलं सोमोशी फिट झालाय, पोटे विसरले वाटतं. तुम्ही नाही विसरले पोटे. तिला वाटलं पोटे मी म्हणतो विसरलेत का काय आपल्याला. म्हणलं नाही, तू पोटे विसरलीस ना, आता तू सोमोशी फिट झाली. हो नाही नाही, मी पहिली नीतानी बाबा आहे ना, कधी कधी पोटेच लिहून जायची सही करताना. काका म्हणले असं होतं, नवीन नवीन होताच, जुनं झाल्यावर नाही होतच. की नाही. तसं आता तिने काय केलं, पोटे काढून टाकलं, काय तिथं फिट केलेले सोमोशी. तसं आपल्याला काय सांगितले, तुझे आत्ताचे देह तातात्म्य वळवून ते तिथं त्याला मागे घेऊन त्याच्या जागेवर काय फिट कर, सच्चित आनंद स्वरूप परब्रह्म पक्के करून तिथं त्याला काम कर. सूक्ष्म शरीराचा त्याग करून, आता वरचा त्याग झाला समजा, पण अंतकरणाचा वरवर जरी म्हणलो आपण तरी आतून मात्र होत नाही. मग सूक्ष्म शरीराचा त्याग करून कायमचा शुद्ध आत्मस्वरूपाचा हो केवल रूप. तू कायमचा शुद्ध स्वरूपच आहे, पण त्याच्यावर आता पिंड टाकला, आता पिंडाच्या आतमधलं सूक्ष्म दे त्याचा त्याग कर आणि तिथे तू सच्चिन आनंद स्वरूपाच्या परब्रह्मावर पक्के कर आणि देह तादात्म्य टाकून दे. आपले आज देह तादात्म्य इतके खोलवर मूळ धरलेले आहे की आपले आज देह तादात्म्य इतके खोलवर मूळ धरलेले आहे की देह म्हणजेच आपण समजतो. उलट आपली अशी पण परीक्षा होऊ शकते, घाणेरडे शिवाय येऊन देणार तो समोरचा माणूस आपल्याला. त्यावेळेला आपल्याला वाटलं पाहिजे शिव्या कोणाला देतोय, कोणाला देतोय, शरीराला. आणि शरीर कसं आहे, इथून तिथून नासकच आहे. मग आपल्याला थोडी शिवाय देतोय तो. आणि जर आपण प्रसन्न आहे आणि तो शिवाय देतोय तरी लोक म्हणते याला अक्कल आहे का नाही काय माहिती, म्हणतील याला काही कळतंय की नाही, हा काय ऐकतो. हे तादात्म्य पूर्णपणे आपल्याकडे वळवले पाहिजे. बघा काय वाक्य, आपले आज देह तादात्म्य इतके खोलवर मूळ धरलेले आहे की देह म्हणजे आपणच समजतो. हे तादात्म्य पूर्णपणे आत्म्याकडे वळवले पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतः स्थूल देह अथवा सूक्ष्म देह अथवा कारण देह समजत असतो. यांना काय माहिती, आपल्या ते सगळे असे समजतात स्वतःला. म्हणून आपल्यापैकी प्रत्येक जणाच्या देह तादात्म्याची जागा आत्मतत्व तादात्म्यांनी घेतली पाहिजे. तिचे काय आपल्याला खडान खडा ओळखतात, खडान खडा ओळखतात आपल्याला. ते आपल्यापैकी कोण कुठे कोण कुठे यांना माहिती आहे. कोण देह तादात्म्य सूक्ष्म देहात आहे, कोण स्थूल आहे आणि कोण कारण देहात आहे. तर आता तुम्ही एक करा म्हणले, आपल्यापैकी प्रत्येक जणाच्या देह तादात्म्याची जागा आत्मतादात्म्यांनी घेतली पाहिजे. आता ही कशी काय घेतली पाहिजे, ही यांनी सांगितलं म्हणजे लगेच येणार आहे काय. त्याला बाबांनी चांगली त्याची प्रॅक्टिकल, हे म्हणजे काय माहितीये का, हे आपल्याला वर्गात शिकवतात तो थेरी, आणि प्रयोगशाळेत कधी कधी नेतात फिरायला. तर प्रयोगशाळेत आपण काय फिरायला जातो ना, तिथं काचेचं भांड फुटलं तरी त्याच्यातलं ऍसिड जर अंगावर पडलं तर. पण आपण जवळजवळ प्रयोगशाळेत जायचं तेव्हा ते पहिलं घाबरायचो म्हणजे तो हाडाचा सापळा. तो पाहिल्यानंतर अरे बापरे, ही आपली शेवटची स्टेप आहे वाटतं ती, आहे की नाही. तर असं सांगून होणार नाही, त्याचं काय झालं पाहिजे, प्रॅक्टिकल. हे सांगतात असं करा म्हणजे ध्यान धारणेशिवाय होऊ शकत नाही. क्वचित असा एखादा महात्मा असेल त्याला हे पण ऐकून नाही, हे ऐकल्यानंतर तो महात्म्याला शरण जाईल. कोण, महात्माचा, आणि परत कन्फर्म करून येईल पक्क असं ते, हे मी तेच आहे. आणि मग त्याला एका झटक्यात बांधू शकतं. एरवी बाकीच्यांना 18वा अध्याय 1240 नंबरच्या श्लोकाच्या ते सांगितलंय मला वाटतं, 1240 ओवीच्या बाजूला. एक मध्यम दर्जाचे, एक तीव्र प्रज्ञावाने, एक मध्यम आहेत, त्यांना साधना करून 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 तिथपर्यंत जावं लागतं. त्यापैकी आपल्यापैकी प्रत्येक जणाच्या देह तादात्म्याची जागा आत्मतादात्म्याने घेतली पाहिजे. कारण आत्मतत्वाचे स्वरूप शुद्ध जाणीव तत्व, निरपेक्ष ज्ञान आणि केवल आनंद असे असते. केवल आनंद स्वरूप असते.
त्याचं नाव सच्चित आनंद स्वरूप आपलं आहे. आणि तुकोबाराय आपल्याला पण सांगतात, आयुष्याच्या या साधने सच्चित आनंद पदवी घेणे. आता समजा घेतलंय बी कार्यक्रमाला, अभंग कीर्तनाला आपण, आणि जर म्हटलं आयुष्याच्या या साधने सच्चित आनंद पदवी घ्यावी, है की नाही, आणि याच्यासाठीच आपल्याला शरीर दिले, आणि आलाच एखादा जर विचारायला आपल्याला, महाराज सच्चित आनंद पदवी द्या आम्हाला, तर कस काय द्यायची आपण? ती कुठं मिळती? कोणत्या विद्यापीठामध्ये भेटते? ती संतांकडे भेटते. आपण त्यांना मार्ग सांगू शकतो, अमुक अमुक माणसाकडे जावा बाबा, माणसाकडे महात्म्याकडे जावा, तुमचं काम होऊ शकतं. तर आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे आपलं स्वरूप आहे. सत म्हणजे कायम स्वरूपे, चित म्हणजे ब्रह्म, आणि ते आनंद स्वरूप आहे. सत्य ब्रह्म आनंद स्वरूप आहे. सत्य आहे ते कंटिन्यू आहे, ते चित स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, ते आनंद स्वरूप आहे. तेव्हा तुम्ही जागृतीत येता. तुम्ही जेव्हा जागृतीत येता तेव्हा तुमचे स्वप्न देह तादात्म्य संपुष्टात येते. जेव्हा स्वप्नाभिमानी आत्मा आपल्या स्वप्न देहासकट जागृत अवस्थेत क्रमणा करतो, तेव्हा स्वप्नातील मन देह हे जागृतीमधील मन देहामध्ये विलीन होते. बघा, तुम्ही जेव्हा आपण जागृत होतो तेव्हा स्वप्न देह तादात्म्य संपुष्टात येते. स्वप्नातलं देह, स्वप्नातले मन बुद्धी संपुष्टात आलं कधी? जागे झाल्यानंतर. मग ते कुठे गेले? जेव्हा स्वप्नाभिमानी आत्मा आपल्या देहासकट जागृत अवस्थेत क्रमणा करतो, तेव्हा स्वप्नातील मन देह हे जागृतीमधील देह मन देहामध्ये विलीन होते. ते रात्रीचं कुठे गेलं? इथूनच निर्माण झालं होतं ना, ते मूळ स्वरूपात निघून गेलं. अगदी त्याचप्रमाणे या क्षणी आपण आपले, अगदी त्याचप्रमाणे ह्या क्षणी आपण म्हणजे देहच आहोत अशी आपली दृढ भावना असते. शास्त्र अभ्यास बघा, त्यावेळेला आपली काय भावना असते? मी देह आहे स्वप्नामध्ये. आणि आत्ता सुद्धा ते म्हणतात स्वप्नाप्रमाणेच आपली, त्याप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे या क्षणी आपण म्हणजे देहच आहोत अशी आपली दृढ भावना असते. 100% आहेच. शास्त्र अभ्यास, श्रवण, मनन आणि दृढ निधिध्यासन याचे द्वारा सूक्ष्म देहाच्या लिंग शरीराच्या अतीत व्हा. आता आहात ना, पण आता शास्त्र अभ्यास करा, त्याचं श्रवण करा, त्याचं मनन करा, त्याचा दृढ निधिध्यासन, आणि त्याच्याद्वारे सूक्ष्म देहाच्या सुद्धा त्याच्याही पलीकडे जावा. सर्वदा एकम अद्वितीय स्वरूप व्हा. बघा, त्याच्या अतीत व्हा, आणि तेवढा अतीत होऊन नका राहू. सर्वदा तिन्ही काळात, भूत भविष्य वर्तमान, सर्वदा एकम अद्वितीय स्वरूप व्हा. त्या आत्मस्वरूपाशी तादात्म्य स्वरूप प्राप्त करून तुम्ही ते स्वरूप होऊन जावा. त्यावेळेला तुमचं अस्तित्व संपलं पूर्ण. त्याच्या बॉडीवर कोणी ताबा घेतला, जसं आपण म्हणतो एखादा मनुष्य त्याच्या बायकोला भूत लागले, आणि भूत लागल्यानंतर ती आवरतच नाही कोणला, आणि मग ते झटापटीमध्ये पळायला लागली, मालकाने तिला धरली तशी तिने मालकाच्या थोबाडात मारली. तर सगळी लोक म्हणायला लागली, काय बोलायचं या बाईला, कुशाल नवऱ्याला मारलं. आता तिने नवऱ्याला थोडी मारले, आणि बायकोनी थोडी मारले नवऱ्याला. कोणी मारले? कोणाला कोणी मारले? भूतानी मारले. नवऱ्याला नाही. तेव्हा त्या नवऱ्याच्या एवढं डोक्यात आहे, कोणी मारलेले आपल्याला? भूताने. ही काय असं मारणार नाही. अगदी त्याप्रमाणे आपल्यामध्ये ती ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली पाहिजे. तेव्हापासून आपण आता ते जसं भूतानी मारलेले, तिने नाही मारलं, तेव्हा तुम्ही जेव्हा त्याच्यात एकरूप व्हाल तेव्हा तुम्ही राहणार नाही, आणि तिथून पुढे तुमची कर्म सुद्धा नाही राहणार. आणि त्यावेळेला त्या भक्ताला संचित प्रारब्ध क्रियामान शिल्लक राहत नाही. तो जरी करताना दिसला तर त्याचा तो करता नाही, ते स्वभावताच होत असतं. त्याचा या जगताशी आणि त्याचा कशाशी संबंध नाही, त्याचं ते लिखापडीमध्ये येत नाही. अनंत स्वरूप म्हणजे काय? अनंत स्वरूप केवळ जे देश काल अपरिच्छिन्न असून दुसऱ्या कशानेही बाधित होत नाही असे एक जिन्सी अद्वय आत्मतत्व आहे. आणि तसे तुम्ही व्हा. जे देशाने कालाने अपरिच्छिन्न असून दुसऱ्या कशाने देश काल अपरिच्छिन्न आहे, त्याच्यावर देशाचा कोणत्या जागेचा नाही. मी गावाला आहे, मी मुंबईला आहे, मी पुण्याला आहे, आळंदीला आहे, हे नाही. कोणत्या आज रात्रीचा संध्याकाळ झाली असं नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संध्याकाळ नाही, आणि
गाव नाही, ठीक नाही. इथून तिथून आम्ही वैकुंठ वासी, ठीक नाही. दुसऱ्या कशाने बाधित होत नाही असे एक जिन्सी अद्वै आत्मतत्व आहे. आणि असे तुम्ही आहात, असे तुम्ही व्हा. तुम्ही जे आलेले तुमच्यावर शेवाळे ते काढून टाका, अध्यासाचा निराश करा. 291 नंबरचा श्लोक वाचतो. ज्याप्रमाणे आरशात एखाद्या शहराचे प्रतिबिंब पडावे, तथा त्याचप्रमाणे जो या आत्म्याच्या ठिकाणी जगतभास होतो ते ब्रह्म मी आहे असा साक्षात्कार करून घेतल्यास म्हणजे तू कृतकृत्य होशील. बघा काय दृष्टांत दिलेलं आहे. एक ज्याप्रमाणे आरशात एखाद्या शहराचे प्रतिबिंब पडावे. आता इथे कोण आरसा आहे? जीवच, आपणच, चैतन्यच. आणि त्या चैतन्यामध्ये काय झालंय? जगताचा भास झालेला आहे. जो या आत्म्याच्या ठिकाणी जगत भास होतो, आत्म्याच्या ठिकाणी आत्मरूप आरशामध्ये हे प्रतिबिंब पडलेले जीव रूपी. कधी कधी जीव आणि आत्मा हे एक मानतात. जेव्हा आत्मा तेव्हा परमात्मा आणि जीव आत्मा. आता आत्माच्या वेळेला जीव जेव्हा इकडे धरलाय तेव्हा तिकडे आत्म्याच्या जागेवर कोणला धरलेले? परमात्म्याला धरलेले. तर हा सगळा आरशात दिसतोय जगत भास तिकडे जसा, तसं आपला आरशामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये जो आत्म्याच्या ठिकाणी हा जगतभास होता ते मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार करून घेतलास म्हणजे तू कृतकृत्य होशील. जेवढं म्हणून जे आहे ते सगळं कोण आहे? मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. आणि हे जरी दिसत असेल तर ते मी नाही, ते मी नाही. आणि खाली जे शिल्लक राहिलेलं ते आत्मस्वरूप मी आहे. साधना काळात जेव्हा परमोच्च तत्वात हा लय पूर्णपणे झालेला नसतो. बघाशी काय सांगितलं? स्वप्नदेह आणि स्वप्नदेहातल्या वस्तू त्या सगळ्या जागे झाल्यावर कुठे विलीन झाल्या? त्या सगळ्या जागृतीमध्ये विलीन झाल्या. आणि जागृती जेव्हा परमात्मा स्वरूपात विलीन होणार तेव्हा हे सगळं जगत निघून जाणार. त्यावेळेला जगत दिसणार नाही, अदृश्यतेच झाले काही दृश्य जे होते. आता ते सांगतात साधना काळात जेव्हा परमोच्च तत्वात हा लय पूर्णपणे झालेला नसतो, म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही पण प्रयत्नवादी आहोत, तेव्हा वस्तू जगताची गोचरता म्हणजे व्यावहारिक सत्ता जरी त्याला कोणत्याही प्रकारचे अस्तित्व नसले तरी साधकास विचलित करते. बरे का? आता तो त्याच्याशी समरस झालेला नाही पूर्ण, पण त्याला युक्ती कळालेली जवळजवळ आलेलं आहे पण पूर्ण झालेला नाही. त्यावेळेला वस्तू जगताची गोचरता हे जगत त्या व्यावहारिक सत्ता त्याला कोणत्याही प्रकारचे अस्तित्व नसते. व्यावहारिक सत्तेला अस्तित्व आहे का? प्रतिभासिक सत्तेला आहे का? पण परमार्थिक सत्ताच तिला स्वतः ती अस्तित्व आहे. या दोघांना पण तिचंच अस्तित्व आहे. मग जरी ती सत्ता नसली तरी ती माणसाला कन्फ्यूज करते. भूत नसलं तरी कन्फ्यूज करतं. रात्रीचं आपण चाललोय आमोशेच्या दिवशी, रात्रीचं चाललोय तर नलवडे साहेब म्हणायचे ते आमुषे बिमुषे सांगत नका जाऊ तुम्ही, नाही तर रात्रीचं नेमकं स्वप्नात आमुष्याच यायची. आणि चाललेले गाडी विडी निघून गेली आणि पोलादपूरवरून जायचं आपल्याला चालत आणि निघालो चालत. आणि ते नदीच्या पुढे गेलं का घाटाच्या तिकडे गेलं वर चढताना काहीतरी आहे म्हणतात, है का नाही? तिथे गेल्यानंतर ऑटोमॅटिक स्पीड वाढला जातो आपला आणि नेमकी स्लीपर घातलेली आहे. चाट 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 चाट, अरे माझ्या पाठीमाग दुसरं कोणतरी चालतंय, मग अजून स्पीड वाढवला. तशी स्लीपरनी कसं आपले पायजमा पूर्ण ओला होतो, डोक्याच्या वरून टोपीच्या वरून दुसऱ्याच्या अंगावर उडतो ती चिखल. तशी मागून कोणतरी दगडी मारते आपल्याला. आता आपण आवरत नाही म्हणून काय मारायला लागले, दगडी कोण मारते? ती स्लीपरच मारती, आहे की नाही? तशा प्रकारे कुठे गेलो आपण काही कळालं नाही मला. हा, पण ती सत्ता नसताना आहे का भूत? नाही. कोण दगडी मारतय का? आवाज येतोय तो आपल्या चालण्याचा येतोय आणि आपलं अंतःकरण घाबरलेलं असल्यामुळे अजूनही काहीतरी आपल्याला दिसू शकतं. ती नसलेली गोष्ट जरी त्याला विचलित करीत असली तरी पण तो विचलित नाही व्हायला पाहिजे, पण नाहीच आहे ती वस्तू. त्यांचं म्हणणे ते म्हणतात तरी त्याला कोणत्याही प्रकारचे अस्तित्व नसले तरी साधकात विचलित करते नसलेली गोष्ट आणि त्यास घाबरविते. पण त्याने घाबरायचं नाही. त्याचे अस्तित्व प्रतिभासिक सत्ता दर्पण नगरी इतके सत्य स्वरूपाचे असते. दर्पण नगरी ते आपण पिक्चर नाही का पाहायचो, जत्रेला गेलो इकडून ढाकण लावलेले लोखंडाचं ते काढलं का बघायचं.
आता ते किती खरं आहे तिथपर्यंत? आता तोच पिक्चर मोठा झाला इकडे, आता तो पिक्चर सगळ्यांच्या खिशात आहे. आता पाहिजे तो बघायचा आहे तो, पण तो खरा नाही, त्याला अस्तित्व नसते. त्याने जरी त्याला विचलित केले तरी ते नाही, आणि हे त्याच्या पक्क डोक्यात बसलं पाहिजे. काहीच नाही. आपले शिंदे दादा तसे आहेत. त्यांचं माझं असं बोलणं व्हायचं, ते मी अशा नवीन एरियात कधी गेलो का गाड्यांचं माहित नाही, पूर्वीचं 25 वर्षापूर्वीचं. मग काय करायचं, मी जायचो एकटाच, कोण नाही, पण ते रस्त्याला असतात ना बोर्ड लिहिलेले, इकडे गावाचं नाव आलं, आणि मी रात्री 2-2:30ला जर त्या माणसाचा दरवाजा वाजवला तर म्हणायचं एवढं रात्रीचे आले, तुम्हाला भीती नाही वाटत? तिथं अमुक आहे तमुक आहे. ज्याला माहित नाही त्याला काय, आणि दुसरं काय आहे या जगामध्ये? आता आपल्याला गावाला गेलो दिसणारच आहे ते, कारण आपण पूर्ण देह बुद्धीवर आहे, आपल्याला नसलेलं दिसत. दर्पणामधील वस्तूचे प्रतिबिंब, दर्पणामधील वस्तूचे प्रतिबिंब अगदी त्या वस्तू बर हुकूम असते. बघा, त्या वस्तू सारखं दिसणार बार आरशातलं चित्र, जशी आपण कल्पना केली तशी, तथापि त्यात वस्तू आडवी उलटी दिसते इतकेच. बघा, बरोबर त्यांनी सांगितलं, दर्पणातील वस्तूचे प्रतिबिंब अगदी त्या वस्तू बर हुकूमच असते, तथापि ती वस्तू आडवी उलटी दिसते इतकेच. आता आपण इकडे चाललोय ना, आरशात पाहिलं तर तिकडचा इकडे येत असतो, हे नाही? उजवी म्हणजे उजवी बाजू डावी बाजू आहे असे वाटते, इकडचा तिकडे दिसतो, तिकडचा भाव इकडे दिसतो. आणि तुम्ही पूर्वेकडे तोंड करून पश्चिमेकडे पाहत असाल तर तुमचा प्रतिमेचे तोंड पश्चिमेकडे दिसते. ते उलटच दाखवतं, हे नाही? जेव्हा तुमचे अवधान वस्तू जगताकडे वेधले जाते तेव्हा तुम्ही त्याच्या प्रतिभासिक स्वरूपाचा विचार करा. बघा, हे जग म्हणजे दुसरे काही नसून स्वतःच वेगळी सत्ता नसलेले ब्रह्माचे प्रतिबिंबच होय. ते तुम्हाला उलट दिसत असलं तरी काय आहे, तुमचं स्वरूप आहे. आरशात आपणच दिसलो तर आपण कसे दिसतो? उलटे दिसतो. आता आपण सुईचे ब्रह्म आहेत आणि जग दिसते आपल्याला, जग उलटे दिसते, कारण ते ब्रह्म नाही दाखवते, काय दाखवते? जग आहे. पण तरी समजायचा मी ब्रह्म आहे ना, तू सुद्धा काय आहेस, तू दिसतोय ते खरं नाही. जेव्हा तुमचे वस्तू जगताकडे जेव्हा तुमचे मन अवधान वस्तू जगताकडे वेधले जाते तेव्हा तुम्ही त्याच्या प्रतिभासिक स्वरूपाचा विचार करा. हे जग म्हणजे दुसरे काही नसून स्वतःच वेगळी सत्ता नसलेले ब्रह्माचे प्रतिबिंबच होय. त्याला स्वतःची काय सत्ता नाही, समोरच्या चित्राला काय सत्ता आहे? काहीच नाही. ते तुम्हीच आहेत, तुमचं प्रतिबिंब आहे, आणि तुम्ही कोण आहात? ब्रह्मात. या कल्पनेने पिंड तर तुमचा गेला, पिंडाला काही तुम्ही ठरवले देह समजत होते, आता काय समजता? मी ब्रह्म आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? ब्रह्मांडाचा. मग ते सुद्धा माझं स्वरूप आहे. ब्रह्म आणि वस्तू जगत यातील फरक म्हणजे पाशवीय उलटेपणा होय, बस. तुम्ही उलट पाहता त्याला, म्हणून. नाही तर ते ब्रह्मच आहे ते सुद्धा, पण ते उलट दिसते. हे तुम्हीच आहेत, पण तुम्ही कसे दिसताय? उलटे दिसताय. जाणीव तत्व हे अनंत स्वरूप असते, जगत मात्र शांत असते, म्हणजे ते लिमिटेड असते, आहे ना जगत, आणि हे कसे व्यापक आहे. पहिले आनंद स्वरूप असते तर जगत दुःखमय असते. बघा, पहिले आनंद स्वरूप असते काय? जाणीव तत्व. तर जगत दुःखमय असते. पहिले सर्व पूर्ण असते तर जगत आत्यंतिक अपूर्ण असते, कारण त्याला अधिष्ठान नाही आणि ते वास्तव पण नाही, ते भासमान आहे. हे फरक जर काढून टाकले तर ते ब्रह्म वस्तुता जगतच. काय फरक काढून टाकले? ते दुःखमय जगत, आणि पहिलं कसं आहे? जाणीव तत्व आनंदमय. परत आनंद जाणीव तत्व व्यापक आहे आणि जगत कसं आहे? संकुचित आहे. त्याच्या ह्या दोन्ही जर उपाध्या काढल्या, जसं तिकडे मागे जीवाच्या उपाधी काढली होती आणि शिवाची उपाधी काढली, तर दोन्ही मिळून काय झालं होतं? ब्रह्म झालं होतं की नाही? तशा पद्धतीने जगाचं उपाधी काढली, जगाचं अपूर्णत्व काढलं, आणि ब्रह्माचं पूर्णत्व, या गोष्टी दोन्ही बाजूला काढल्या, तर हे फरक जर काढून टाकले तर ते ब्रह्म वस्तुता जगतच आहे. बघा, जग सुद्धा काय? ब्रह्मच आहे. पण आपल्याला काय वाटतंय? ते जग वाटतं. आणि आपण सुद्धा ब्रह्म आहेत, पण आपल्याला काय वाटतं? आपण देह आहोत असं वाटतं. आपण देह आहोत हे बाजूला केलं पाहिजे, आणि ते जगत आहे हे जर बाजूला काढलं तर दोन्ही मिळून काय? आणि जगत आणि मी देह, या दोन्ही आपल्या काय आहेत? स्वतःच्या
कल्पनाच आहेत. हा, प्रगटे तव तव आभासे, लपे लपे तव लपे तव तव न दिसे. हा, प्रगट बी नाही लपला बी नाही, तो आहे तसाच आहे. ज्ञानेश्वरीची ओळ. हा हा, नाही नाही, ही चांगदेव बासष्टीची आहे, पण ज्ञानेश्वरीची ओळ 14व्या अध्याय. तू जया प्रतिलपसी तया हे विश्व दाविसी, प्रगट तव होशी तव तूच तू आगवा, आहे की नाही. आगवेची तू, प्रगट जवळ होशी तेव्हा आगवेची तू. आणि जेव्हा लपतो तेव्हा काय दिसतं, जगत दिसतं. आणि प्रगट होतं तेव्हा सगळं तू. आता कोण लपाछपी खेळते आपल्याशी, कोण करते शिंदे लपाछपी, बाबा शिंदे बाबा ब्रह्म लपाछपी खेळते आपल्याशी. अशा तऱ्हेने मी म्हणजे ब्रह्म या भावनेचे आकलन झाल्यावर, ज्यामध्ये विश्व ही केवळ भ्रांती असते, विश्व ही भ्रांती, साप ही भ्रांती, पण अधिष्ठान मात्र सत्य. जगत ज्याच्यावर दिसते ते जगत भ्रांती आहे, पण जगताचा अधिष्ठान काय आहे, ब्रह्मच आहे. अशा तऱ्हेने मी म्हणजे ब्रह्म या भावनेने आकलन झाल्यावर, ज्यामध्ये विश्व ही केवळ भ्रांती असते, तुम्ही जीवनात परमकृत्य तुम्ही जीवनात परमकृत कृत्य भावनेचा उपभोग घेत राहा. बघा, प्रत्येक वेळेला आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी मी कृतकृत्य आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, असा अनुभव घेत राहायचा प्रत्येक क्षणाला. आपल्या मनासारखं होऊ किंवा आपल्या मनाच्या विरुद्ध होऊ. 292 नंबरचा श्लोक वाचतो. जे आपले स्वरूप वास्तविक आंतरिक दृष्ट्या सत्य स्वरूप असते, जे आपले स्वरूप वास्तविक आंतरिक दृष्ट्या सत्य स्वरूप असते, मुळाकडे पाहिलं अधिष्ठान स्वरूपाने आपण काय ब्रह्मरूप आहोत. जे सच्चित आनंद रूप अद्वैत असते, बघा ते कसं आहे, त्याचं स्वरूप सच्चित आनंद स्वरूप आहे. कोणाचं, आपलं. पण नामरूपातीत आणि क्रियातीत असते, बघा त्याला काय आहे, ते नाम नाही, त्याला रूप नाही, आणि ती कोणतीही क्रिया करत नाही. जर नाम रूप आणि त्याच क्रिया जर बाजूला टाकले तर सगळं काय, नाम रूप संबंध, जाती क्रिया भेदू. बघा जाती क्रिया बी त्याच्या शब्द आहे. तो क्रिया याच्याने आता आपल्या तो आता निदर्शनात आला, तिकडच्या क्रिया नाही तर तो क्रिया शुप्त होता. आपल्याकडं फक्त वाचताना आपण कशावर जास्त लक्ष ठेवलं तर जात नाम रूप संबंध, जाती क्रिया भेदू. क्रिया काढली होती आपण, भेदही लक्षात आला होता, जाती आल्या होत्या, नाम संबंध आला होता, रूप. पण आपल्याकडून क्रिया अशी अशा एकेका ग्रंथातून एक एक जे लपलेले ते बाहेर येत. मग आता तो अशी क्रिया करतोय, मी पाहिलं तो अशी क्रिया करतोय, तरी ती क्रिया काय, वस्तूशी नाही. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकाराशी प्रवादू, वस्तूशी नाही. तरी तुम्ही म्हणता नाही नाही मी पाहिलेलंच त्यांनी केलेले, तर तुम्ही काय पाहिलेले, आकारू पाहिलेलं आहे, तुम्ही वस्तू नाही पाहिले. त्यामुळं आम्ही कसं नाही पाहिलं वस्तू, कारण तुम्ही आंधळे आहात. तुम्ही काय पाहता, वस्तू पाहत नाही, म्हणजे तुम्ही कसे आंधळे. ते पेटलं ना तिकडे, त्याचं काय घेणे, पण आपण आंधळे ठरतो, आपण अनपट ठरतो. आणि आपण जेवढे दिवस जेवढ्या वाऱ्या विर्या केल्या त्या सगळ्या शून्यात जमा झाल्या, कारण तुम्ही कशावर लक्ष ठेवलेले, आकारावर ठेवलाय. आकारू तेवढा नाशवंत असं काय आहे का ज्ञानेश्वरी, आकारू तेवढा नाशू, हा आकारात तितका नाचणार आहे. बघा बरोबर, ओळ पाठ आहे तुमची, गुप्त पाहायचं तुम्ही, या उपाधी माझी गुप्त. ते गुप्त गुप्तच ठेवता, काय पाहता, उपाधीच पाहता, गुप्त गुप्तच ठेवायचं. ते प्राप्त झाल्यावर त्याने मिथ्या देहाशी असलेले तादात्म्य सोडून द्यावे, थांबवावे. भेटलं काय मामा, मामा दुसरंच काढतात नेहमी. ते नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. बघा हा लोकत्रय आकारू जो जयाचा विस्तारू, ते तर नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. बघा काकांना पण आठवलं, यांनी आकार टाकल्यामुळं.
आता मामा हा दुसऱ्या अध्यायात आकार आहे ना, आकार शोधित शोधित गेले तर 18व्या अध्यायापर्यंत तुम्हाला भेटणार आकार. काकांची पाठ होती, सांगा बरं काका परत एकदा. हा लोकत्रय आकारू तो जयाचा विस्तारू. तेथे नाम रूप आकारू चिन्ह नाही. तेथे नाम रूप आकारू चिन्ह नाही का? तो हा त्रैलोक्याचा ज्याचा विस्तारू ज्याच्यामुळे झालाय त्याला नाम रूप आकारू चिन्ह नाही. आणि ते तुम्ही आहात, तुम्ही त्याच्यावर आरूढ राहिलं पाहिजे. जरी सगळं दिसलं तर त्याच्या पाठीमागचा या पिक्चरचा डायरेक्टर कोण आहे याच्यावर तुम्ही आरूढ राहिलं पाहिजे. पण डायरेक्टरला कोण नाही ओळखत आणि प्रमुख हिरोला ओळखतात, बाकीच्या हिरोला पण ओळखत नाही. प्रमुख हिरो म्हणजे आपण आपल्या चित्रपटातले आपण प्रमुख हिरो, आणि आपण ठरवलेले आपल्या जीवनातले प्रमुख हिरो हिरोईन आणि व्हिलन प्रत्येकाच्या चित्रपटात. पण त्याच्या बाटचा डायरेक्टर कोण आहे त्याला ओळखत नाही. आणि ते म्हणतात डायरेक्टरला ओळखा. नाम रूपातीत आणि क्रियातीत असते. असा बहु ग्रंथ वाचल्यानंतर असा फायदा होतो आपला. एकच नुसतं एवढंच 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 का? ते म्हटले की जेवढे सगळ्याचं मूळ आहे ना हे वेद आहेत. तुम्हाला जमत असेल तर बघायचं, नसेल जमत तर उपनिषद बघायची त्याच्यातली ज्ञानकांडाची, ठीक आहे. आणि त्याच्यातून हे ग्रंथ निर्माण झालेले आहेत. या ग्रंथांची उंची केव्हा कळणार तुम्हाला माहितीये का? हे असामान्य आहेत. हे तुम्हाला कधी वाटणार जेव्हा असामान्याकडे जाणार, जेवढा मुळाकडे जाणार तेव्हा कळणार हे काय. हा राक्षस जरी असला तरी तुम्हाला कळणार हा कशाचा आहे, सोन्याचाच आहे. त्याच्या मूळ स्वरूपाकडे गेल्यानंतर ते प्राप्त झाल्यावर बघ काय प्राप्त झालं. जे आपले स्वरूप वास्तविक अंतरदृष्ट्या सत्य स्वरूप असते आपलं, ते सच्चित आनंद स्वरूप अद्वय असते. ते नामरूपातीत आहे, ते क्रियातीत असते. ते प्राप्त झाल्यावर त्याने मिथ्यादेहाशी असलेली तादात्म्य सोडून द्यावे, थांबवावे. कळालं ना? आता कळालं की नाही? पहिलं नव्हतं कळालं, आता कळालंय मी देह नाही. कळाले नाही मग त्याच्याशी संबंध ठेवला पाहिजे का? मी देह नाही म्हणल्यानंतर संबंध तुटला की नाही? ज्याच्याशी संबंध तुटला त्याच्याकडे जातो का खेटायला आपण? याच्याशी संबंध तुटला नाही अजून म्हणून खेटायला जातोय आपण, आहे की नाही? त्याने मिथ्या देहाशी तादात्म्य सोडून द्यावे. बरं ते खरं पण नाही, ते कसं आहे? मिथ्या आहे. जसा नट आपला नटाचा पोशाख उतरून ठेवतो तसे आपण पहिली नाटकं केलेली आहेत ना, मग ते आता तो हे काढून ठेवायचा. काय म्हणतात त्याला? तो बुरखा काय घातलेला असेल वेश तो काढून ठेवायचा. माझ्या दैनंदिन जीवनात मात्र ज्ञात असा जो आनंद असतो तो माझ्यामुळे आणि माझ्या आवडीच्या गोष्टीमुळे. बघा, माझ्या दैनंदिन जीवनात मात्र ज्ञात असा जो आनंद असतो तो माझ्यामुळे आणि माझ्या आवडीच्या गोष्टीमुळे. परम आत्मतत्व हाच अद्वय आनंद होय. बघा, सगळा जो आपल्या जीवनात आनंद भेटतोय तो कोणता आहे? आत्मानंदाचाच आहे. ते त्याचे खुद्द स्वरूप असते आणि तो आनंद कुठल्याही दुसऱ्या वस्तूपासून निर्माण होत नसतो. अद्वय आनंद तो स्वतःचाच आनंद आहे. तो हे जाणल्यावर हे जाणीव तत्व रूपरहित आहे. ज्याच्या पकडून आनंद भेटतो ना ते रूपरहित आहे. आणि त्याच्याशी संबंध ठेवायचा म्हणून त्यांनी परत रूप घेऊन आलेलं आहे आपल्याकडं. ते रूपरहित आहे पण त्याला वाटलं अरूप होते ते रूपासी आली आणि जीव शिव नाम पावले रे. ते जाणीव तत्व रूपरहित आहे, ते असीमित आहे, ते व्यापक आहे, सीमित नाही. असून कशानेही उपाधित होत नाही. ते कशातही गेलं तर उपाधित नाही. त्याला कोणताही द्या बघा उपाधित होत नाही. उदाहरणार्थ त्यांनी नटाचा दिलाय. कधी अमिताभ बच्चन कुली झाले, कधी शहेनशाह झाले, कधी डॉन झाले, म्हणजे गुन्हेगार झाले, कधी पोलीस झाले. पण ते या सगळ्यापासून वेगळे आहेत. ते घरी डॉन बनून जात नाहीत, घरी शहेनशाह बनून जात नाहीत. घरी जाताना ते तसं आपल्या घरी जाताना आपल्याला डॉन बनून जायचं नाही, शहेनशाह बनून जायचं नाही, स्त्री बनून जायचं नाही, पुरुष बनून जायचं नाही.
मी ब्रह्म आहे म्हणून घरी जायचंय, जसं आहे ओरिजिनल तसं. नट हा आवडला, आवकला, नट अंधत्वे आवकला, हा परी तो आंधळा नाही झाला. हम्म. बघा, तसा आत्मा गुणसंगे क्रीडेला तरी तो असे न निर्गुणत्व. म्हणजे नटाला खोट खोट आंधळ्याचं पात्र दिलं तरी तो आंधळा होत नाही, तो डोळसच असतो. तस असीमित असून कशानेही उपादित होत नाही. आंधळा झाला तरी तो आंधळा नाही. ती सर्व व्यापी असून अक्रिय असते. ते सगळं व्यापी असून अक्रिय का असते? सर्व व्यापी आहे म्हणून अक्रिय. क्रिया करायला दुसरं पाहिजे ना, काहीतरी दुसरी जागा पाहिजे, दुसरी वस्तू पाहिजे, तेव्हा क्रिया होऊ शकते. पण ते कसं आहे? सर्व व्यापी. जिथं कार्य करायचं ती जागा बी तोच. म्हणलं कुठं कार्य करणार? स्थल नाही त्याला, त्याला काळ नाही आणि त्याला वस्तू नाही. कोणाशी तो क्रिया करणार? कारण तो सगळा स्वतः स्वतःशी क्रिया करतो का? तो नाही करत. त्यामुळे तो कसा आहे? अक्रिय आहे. कळालं ना? कारण सर्व व्यापी वस्तूमध्ये क्रिया संभवत नाही. कारण का? पहिलं सांगितलं, ते उपाधित नाही. आणि जर तुम्हाला क्रिया करायला पाहिजे तर तोही उपाधित पाहिजे आणि त्याच्या समोर दुसरी सुद्धा उपाधी पाहिजे. दोन उपाधी आणि मग क्रिया घडू शकतात. पण क्रिया किरण तैसी क्रिया किरणच आहे. ही अद्वैत भक्ती आहे. देवाशी जरी समरस व्हायचे तर कोणत्या क्रियेतून नाही समरस होत शकत नाही. ती वस्तूच तुम्ही असल्यामुळं त्याच्याशी क्रिया किरणच आहे. ही अद्वैत भक्ती आहे. बरं का? तर द्वैत नाही ना, अद्वैत आहे ना, एकच आहे ना. हे अनुभवाजोगे बोलायचे, हे सुद्धा अनुभवाजोगे नव्हे बोलायचे. प्रत्येक गोष्ट अनुभवाजोगे नव्हे बोलायचे. ते सर्व व्यापी, कारण सर्व व्यापी वस्तूमध्ये क्रिया संभवत नाही. पाणी पाण्यावर आपटलं, आकाश आकाशात आपटलं, असं होतं का? सर्व व्यापी. त्याला बाबा एक उदाहरण देतात. गुजरातला काय झालं म्हणले? वादळ झालं ना, आणि तिकडं खूप हवाचा दाब जोरात झाला आणि तो तिकडून इकडं आला सगळा. कुठं? महाराष्ट्रात. मग इकडं डबल झाला आणि तिकडं शिल्लकच नाही राहिला. असं होईल का? तो तिकडे आहे, इकडे आहे. मध्ये दाबाचा पट्टा झाला ना, त्यालाच माया म्हणतात. आपल्यावर बी मध्ये दाबाचा काय झालेला आहे? पट्टा झालेला आहे की नाही त्याचा. त्यामुळे ते तिकडं हवा नाही, आता सगळी इकडं आली, तिकडं काहीच नाही असं नाही, कारण ते सर्व व्यापी. म्हणून बाबा एक वाक्य म्हणायचे, मग बाबा तुम्ही पुन्हा कधी येणार? ते म्हणले मी जातच नाही. तर येण्याचा विषय नाही, जात नाही येत नाही, तुम्ही उपाधी बघताय. तुम्ही त्यांचं सर्व व्यापकत्व नाही जाणत. त्यामुळे तुम्ही काय करता? व्याप्य समजता, व्यापकत्व नाही जाणत. त्यामुळे आपल्याकडून हा प्रश्न आहे. आणि त्यांनी उत्तर दिले काय? मी जातच नाही. तर येण्याचा प्रश्न नाही, कारण मी सर्व व्यापक आहे. असं आहे का? इकडचं तिकडे गेलं आणि तिकडचं इकडं आलं, असं लहानपणी वाटत होतं आपल्याला. गावाला आमचं ते मोठं घर होतं पहिलं, आता आहे त्याच्या डबल. आणि मुंबईला चुलत्याकडे आलं का बारीक खोली. मी म्हणायचं आजी चाक लावून मुंबईला घेऊन जाऊन यायला आपण, हे का नाही? माऊलींना म्हटलं नाही. आता हे आपल्या हिशोबातलं का नाही माऊलीचं? पण ते तसं होत नाही, हे की नाही? हे लहानपणी चालतं, अज्ञानात चालतं. ज्ञानात ह्या गोष्टी नाहीत. क्रिया किरण साही. ते सर्व व्यापी असून अक्रिय असते, कारण सर्व व्यापी वस्तूमध्ये क्रिया संभवत नाही. ते आत्मतत्व कार्य करणारच कोठे? कुठं जायचं कार्य करायला? आता बघा, याच सांगितलं. हे लय छोटं उदाहरण आहे, पण त्याच्यात मोठा बोध आहे. गुरुजींनी सगळ्यांना पेढे दिले. त्या गुरुजींनी केळं दिली होती, या गुरुजींनी सगळ्यांना काय दिले? पेढे दिले. ते आमच्या इकडचे फकीर बाबाचे पेढे दिले. आणि सांगितलं जिथं तुम्हाला कोण पाहणार नाही तिथं जाऊन खायचे. सगळे घराच्या मागे गेले, कोण कुठं गेलं, कोण कुठं गेलं. पण एक जण पेढच घेऊन आला परत. का? तो म्हणला जिथं जातो तिथं देव आहेच आहे, कसं काय खाणार? तो तर बघणार ना मला. म्हणजे तो देवाचं अस्तित्व कुठं नाही, मग त्याच्याकडे क्रिया संभवणार आहे का?
बरं का क्रिया संभवत नाही? जर हा पेढा आहे आणि याला खायचंय, तर तो खाणारा सुद्धा कोण आहे? पेढाच आहे. मग आता कोणी कोणाला खाल्लं? पेढ्याने पेढ्याला खाल्लं असं म्हणणं चालेल का? असं आपण जर म्हणलं तुला पेढा दिलेला कुठे, तुम्ही म्हणले पेढ्याने पेढा खाल्ला, म्हणलं हे म्हणतील यांना पहिलं हॉस्पिटल मध्ये नेऊन 2-3 शॉक घेऊन आणलं पाहिजे आहे की नाही? म्हणजे ती वस्तू सगळी एक असल्यामुळे दुसरा व्यवहार घडत नाही. मग मार्ग तरी कसा आहे शोधावे? कोठून कोठे कोठून के जावे, देश काळाधिक आगवे आपणच आहे. बघा, आपण जर स्वतः तर कोणी कुठं जायचं आणि कोणता मार्ग शोधायचा? 8वा अध्याय आहे की नाही, शेवटचा श्लोक, 8वा अध्याय. सगळं देश काळाधिक आगवे आपणच आहे. विश्व येणे नावे ते मीच मी आगवे, ते चंद्रबिंब सोलावे नाही लगे देवी. बघा, त्याला मला तिकडून तिकडं जायला तर ते चंद्रबिंब काय असं बाजूला करून जाता येत नाही, ते तिकडं नसतंच आहे. तसं हे जग आहेच नाही, मीच एकटा आहे, कुठून कुठं जायची काही क्रिया राहिलेली नाही. छान, एकदम कार्य करणारच कोठे? कोठे म्हणजे जागाच नाही. का जागा नाही? तो नाही अशी एवढी बी जागा नाही. आणि कशाच्या साह्याने कार्य करणार? उपाधी नाही. मग आता आता बघा कळेल आपल्याला. एकलेनी कंठवे ना, मग तो पुरुष परमात्मा त्यांनी शरीर बनवलं आणि मग प्रकृतीच्या माध्यमातून तो काम करतो. त्याला एकट्यालाही काही करता येत नाही आणि प्रकृतीला एकट्याला काही करता नाही. आणि तोच प्रकृती होतो, तोच अर्जुन होतो आणि श्रीमद भगवद्गीता सांगतो. मीनसे ऐसा कौन ठाव असे परी प्राण्याचे दैव कैसे जे न देखती माते. अर्जुन आणि मी एकच आहे. अर्जुनाचे निमिषे आपणच होनी दुजे. हा, अर्जुनाचे निमिषे आपणच होनी दुजे, नटोनी आपुल्या उद्देशे. हा, बोलिले जे देवे आपुले उद्देशे म्हणजे गीता आपुले. मी गीता म्हणजेच कृष्ण, तोय हा आणि अर्जुन आहे कृष्ण, आणि एकानेच एकाला एक सांगितलं. घ्या, असं आपल्या शेजारच्याने ऐकलं, दुसऱ्या घरातल्या आपल्या भावाभावांचं वाटप झालं असेल, एकानेच एकाला एक सांगितलं. यांचं वाटपामध्ये डोक्यात जरा चक्रम झालेली आहे ती. एकानेच एकाला एक सांगितले. आणि विवेक चुडामणी मात्र आपण सगळे मिळून ऐकतोय 50 जण. सगळे मिळून 50 जण ऐकतोय की नाही माऊली? आणि ते एकाने एकाला एकच, आपण पण एकानेच एक एक ऐकतोय. ते आत्मतत्व कार्य करणार कोठे आणि कशाच्या साहाय्याने करणार? कारण उपाधीने. आणि त्याचे कार्य होणार ते कशावर? कशावर कार्य होणार? झाले तरी कोणावर कार्य होणार आहे? उदाहरण भागवतकार सांगतात, जर करायचंच असलं कार्य, त्याला करमत नाही म्हणून, खेळ म्हणून, खेळ नाही, खेळ करमत नाही म्हणून खेळायचंय. 2 जण नगरवरून बसले एस टी मध्ये, आहे का नाही, लगेच तुम्हाला कळालं आपले बीडचे बाबा. आणि 2 जण बसले आणि मग तिकीट काढलं, चर्चा आली, बाकडा 3 सीटचा आहे. ते म्हणले मग गाव कोणतं तुमचं? मुंबईला राहतो मी. मुंबईला कुठं? घाटकोपरला. मी पण घाटकोपरला राहतो. घाटकोपरला? भटवाडीत. मी पण भटवाडीत राहतो. पुढे भट शोभामध्ये राहतो. काका म्हणतो डीएनएस मध्ये प्रवीण विनायकला किती आनंद झाला बघा. काका म्हणले आपण बघायला नको, आपलं नाव यायला बसलंय. काका एवढं पण नको म्हणतात चिटकायला. प्रवीण लय खुश आहे. प्रवीण आणि विनायक खुश होतो. आम्ही बी होतो त्यांच्या बरोबर, ते जास्तच होतात खुश. कारण ते नेहमी काकाच्या तडक्यात हे सापडतं दोघं. तर म्हणले मग कितव्या माळ्यावर राहता? म्हणले 2ऱ्या माळ्यावर राहतो. रूम नंबर 1च.
ते म्हणले तुम्ही ओळखत नाही का? म्हणले ओळखतो, पण काय करमत नव्हतं. वेळ प्रवासात निघून जावा. शिंदे तुम्हाला काय हसायला येतं का नाही? असं एकट्याला करमत नव्हतं देवाला आणि त्यांनी असं केलं. तर आमचे भोर बाबा म्हणायचे त्याला करमत नव्हतं, पण आपल्या मागे एकाच्या उपद्व्याप लावले त्याने. त्याला करमत नाही ना आपल्याला. हं? आता मध्ये बाबा म्हणले खाल्ले एकाने जुलाब एकाला चालू झाले. तसं झालं. भजी खावं वाटलं टोकवड्यातली मनाला आणि जुलाब चालू झाले. आता काय करायचं? आता कुठून कुठे गेलो सांगा बरं आपण. एकाने एकाला सांगितलं. एक दृष्टांत सांगायचा होता, तर हा दृष्टांत मध्ये आला होता. हम्म? हम्म? हम्म. मागे जाऊया आपण जरा, मग लक्षात येईल. ते कशाच्याही साह्याने कार्य करणार, कशाच्या साह्याने कार्य करणार आणि त्याचे कार्य होणार ते कशावर. बघा, हे नाथबाबा सांगतात भागवतामध्ये. विळा बनवायचा, विळा लोखंडाचा विळा बनवायचा. मग ते लोखंडाचं लांब आहे ना, आता त्याला वाकवायचे म्हणजे ते आता असं वाकणार आहे का? त्याला काय करावं लागेल? तापवावं लागेल. त्याला तापवलं आणि तापून काढायला काय हाताने थोडी काढणार आहे तापलेलं. त्याला पकडायला सांडसी म्हणजे काय? पक्कड. ती पक्कड कशाची आहे? लोखंडाची. आणि पकडले कोणला? लोखंडाला. आणि आणून ठेवलं त्याने कुठं? त्या याच्यावर आयरनीवर, ते बी लोखंडाचं. आणि वरून ठोक्या बी चाललाय कोणाचा? लोखंडाचा. आता हा तो त्याला म्हणतो मार मार, मला मला लागतच नाही. कारण खालून बी तूच, वरून बी तूच आणि मध्ये बी तूच, एकाने एकाला फटकवलं. आता हे सगळं कशासाठी चाललंय? आनंद घेण्यासाठी आणि काही कार्य करायचं म्हणून. पण हे कार्य चाललंय कोणावर? चाललंय लोखंडावर चालले. कोण करतय? लोखंडाकडून होते, खालून वरून त्याच्या लोखंड. आणि पकडले हलू नये म्हणून. हे एकच आहे. त्यामुळं जरी लोखंडाने लोखंडाला फटकवलं असं होतं का? असं होणार नाही. असं जर एखादा म्हणला लोखंडाने लोखंडाला मारलं तरी म्हणतील हे चक्रम झालेलं दिसतंय. त्यामुळे ते कशावर होणार? त्याचे कार्य होणार ते कशावर? लोखंडावर. कारण हे दोन्ही मिळून काय? एकाच जातीचे. त्याप्रमाणे ते विश्व असं व्यापक आहे. हा दृष्टांत सिद्धांत कळण्यासाठी आहे. परिपूर्ण वस्तूमध्ये प्रत्येक कर्मामागे असणाऱ्या प्रेरणा अगर कामना कोठे आहेत? काका मला बच्चू परत आठवले वाचताना. परिपूर्ण वस्तूमध्ये प्रत्येक कर्मामागे असणाऱ्या प्रेरणा. आणि अजून का आठवलं माहिती का? तुम्ही लगेच घ्यायलाच तयार नाही. तुम्ही डीएनए. परिपूर्ण वस्तूमध्ये प्रत्येक कर्मामागे असणाऱ्या प्रेरणा अगर कामना आहेत कोठे? बघा, प्रत्येक वस्तू नाही, परिपूर्ण वस्तूमध्ये प्रत्येक कर्मामागे असणाऱ्या प्रेरणा अगर कामना आहेत कोठे? ती वस्तू कशी आहे? परिपूर्ण आहे. त्या वस्तूमध्ये कर्म मार्ग असणाऱ्या प्रेरणा कुठून येणार? वेगळं पाहिजे ना दुसऱ्या प्रेरणा यायला. अगर कामना कोठे आहेत? त्याच्याकडे काहीच नाही, ते निश्चल आहे. ते एकदम कसं आहे? निश्चल आहे ते. या सर्व पूर्णत्वास अपूर्णत्वाची भावना नसते. या सगळ्या पूर्णत्वास अपूर्णाची भावना नसते. आणि म्हणून कर्माच्या द्वारा काही कृतकृत्य होण्याकरता कामना शिल्लक नसते. सगळंच ते झालेलं आहे. पहिलं त्याला सांगितलं देह ड्रॉप झाला, देह ब्रह्मरूप ब्रह्म जगत. आता त्याच्यात वेगळं राहिलं काय कर्म करायला? कोण काय कोणती वस्तू राहिलेली? सगळंच ते झाल्यानंतर या महान देहाप्रत पोहोचल्यावर नाटकातील नटाप्रमाणे मी म्हणजे देह या मिथ्या भावनेच्या अतीत व्हा. राहायचे मात्र याच देहात, पण रात आणि पक्क ध्यानात ठेवायचं आपण हे नाहीत. दिसतोय हे पण आपण हे नाहीत. पण आता आपल्याला कार्य करायला हे शरीर दिले ना, आपले मुख्य कार्य झालेले. मुख्य कार्य काय होतं आपल्याला? आला कोटोनिया जा शिकवणे रे ठा. आता ह्या अँगलने जर आपण बोधला महाराजांना विचारलं कोण? आला कोटोनिया कोण? जा शिकवणे रे ठा. ते म्हणतील तू आता शहाणा झालायस, तुझ्यासाठी नाहीये. पण ज्याला माहित नाही
त्याच्यासाठी आला अशी कोठून या. आता या प्रश्नाचं उत्तर आलं, कोण कुठून येत नाही आणि कोण कुठं जात नाही, मग जन्म मृत्यू सुद्धा होत नाही. या महान ध्येयाप्रत पोहोचल्यावर, आता पोहोचलोय ना आपण, नाटकातील नटाप्रमाणे मी म्हणजे देह या मिथ्या भावनेच्या अतीत व्हा. राहायचं याच्यात पण मी याच्यातला नाहीये. जेव्हा नट रंगमंचावर राजाची भूमिका करीत असतो तेव्हा तो डोक्यावर राजमुकुट घालतो, खोट्या मिशा आणि दाढी लावतो आणि भोवतालच्या प्रत्येकास फरमावित असतो. पण एकदा का नटाचा पोशाख उतरला की तो अंतरपट ग्रहात मोकळा आणि खुल्या दिलाने फिरतो. तो आता स्वतःचे मूळ स्वरूपात असतो आणि रंगमंचावर त्याची भूमिका पार पाडित होता तो खोटा राजा नसतो. आता तो तिकडे कपडे बदलायला गेला ना, आता घरी जायचे, तेव्हा तो अंतर्ग्रहात गेला, तेव्हा तो कोण झाला, आता मूळचा झाला. त्यामुळं आता तो खोटा राजा नाही, आता तो खरा जे आहे ते आहे. तसं आता आपल्याला कळाले, जरी आता आपण मंचावर असलो तरी आपण समजलं पाहिजे आपल्या अंतर्ग्रहात मी पोहोचलेलो आहे. मी बाई बाई जाते माहेरा माझ्या मूळच्या, मी माझ्या मूळ स्वरूपावर आहे. आता जरी दिसलो तर तो तेवढ्या पुरता तो रंगमंच आहे. आता तो खोटा राजा नसतो. तो बघा ना, स्टेजवर असताना तरी त्याला वाटतं का मी राजा आहे, खरा पात्र दिलेले. तसं आपण ह्या कार्यामध्ये काम करत असताना या जगामध्ये आपण खोटं खोटं आपल्याला काम दिलेले. तो स्टेजवर येण्यापूर्वी श्रीयुत अमुक अमुक होता आणि नटाचा पोशाख उतरून स्टेजवरून परतल्यावर पुन्हा तो श्रीयुत अमुक अमुकच होता. स्टेजवर असतानाही तो श्रीयुत अमुक अमुकच होता, परंतु त्याने नाटकात जी भूमिका वठवायची होती ती पार पाडली, इतकेच. त्याप्रमाणे तू आत्मतत्व आत्मा आहेस, परंतु या देहाच्या पोशाखामुळे तू त्याच्याशी एकरूप होतोस आणि जगातील त्या मूर्खांची भूमिका पार पाडतोस. मी माणूस आहे हे सगळे तसे समजतात, तसं तू समज आणि त्याचप्रमाणे आचरण करतोस. आणि तू तुझी भूमिका इतकी बेमालूपणे पार पाडतोस की तू तुझे सत्य स्वरूप विसरतोस. बघा, एवढं विसरून जातो. आमचे काका सांगायचे गुंजाळवाडीचे, अरबी गुंजाळवाडी, ते म्हणले नाटक बसवलं आम्ही आणि नाटकामध्ये लढाई दाखवायची होती, लढाई तलवारी वगैरे. आता त्यांची थोडीशी पहिलीच कुजबुज होतीच खाली घरी असताना, आणि लढाई चालू झाल्यानंतर त्यांना वाटलं खरीच लढाई. नाटकातले पडदे बिडदे बी फाडून टाकले त्यांनी, एवढी खरी लढाई केली. मग पडदा पाडला, दोघांना माग ओढून झापडलं, तेव्हा ते जागेवर आली. तशीच आपले, आता आपण त्यांना हसलो का नाही, त्यांनी नाटकातले पडदे बिडदे पाडले. आपले पडदे एकदम जसे तसे आहेत का नाटकातले, सगळे फाडतोड करून मोकळे झालेले आपण, आणि परत शिवून बी घेतलेले. नंतर सांधासांधी होत असती का? एकदा फाटल्यावर सांधासांधी होती पहिल्यासारखी? ऑपरेशन केलं, त्याला सांगितलं आता जड वस्तू उचलायच्या नाही, आता काय झालेली सांधासांधी. तसं लक्षात ठेवायचं, सांधासांधी पर्यंत जायचं नाही. सांधल्यावर ते पहिल्यासारखं होत नाही, ते तिथं सांधल्यावर त्याच्या पुढं थोडं परत काय करावं लागते, ते परत काही दिवसांनी सांधावं लागतं. ते तुझे सत्य स्वरूप विसरतोस, तू त्याच्या आहारी जातो. नंतर सद्गुरू भेटावे लागतात. एकदा का तू आहारी गेला का मग सद्गुरू भेटावे लागतात आणि तू हा नव्हेस असा गुरु उपदेश मिळावा लागतो. आता तू खऱ्या साधनेत असताना तुझा पोशाख उतरवीत असतोस. आता गुरुजींनी सांगितलं तू हे नव्हेस, तू चैतन्य आहेस. तेवढा विश्वास पण पाहिजे ना, हा विश्वास पाहिजे. बाकीचा नसला कोणता तर चालेल, पण कोणता विश्वास पाहिजे, मी ब्रह्मरूप आहे. हा विश्वास झाला ना, सगळ्या गणिताला हेच सोडवणारं सूत्र आहे. सगळ्या गणिताचं सूत्र कोणतं सोडवणारं? हेच, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. एवढा विश्वास ठेवला ना, काही झालं मी ब्रह्म आहे, सगळी गणित सुटली जातील आणि मग तो आरोळी मारेल, आजी पिटले माझे. आता जेवढे गात असतील त्याचं एकच कोडं सुटलं नाही, पण ते असं रंगमंचावर करतात ना, आणि खालचे बी कोड्यातलेच आहेत तरी ते म्हणतात यांचं सुटलेलं वाटतंय जरा. नंतर सद्गुरू भेटावे लागतात आणि तू हा नव्हेस असा गुरु उपदेश मिळावा लागतो. आता तू खऱ्या साधनेत असताना तुझा पोशाख उतरवीत असतोस. जेव्हा आपण ध्यानाला बसतो ना, तेव्हा मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे,
तेव्हा सगळं सगळं निघून जातं. जसा रात्रीच्या झोपेतून सकाळी उठल्या स्नान करतो ना, तेव्हा भाग शीन सगळी झोप सगळं उडून जातं. आता तू खऱ्या साधनेत असताना तुझा पोशाख उतरीत असतोस आणि शुद्ध अनंत आत्मतत्व ह्या तुझ्या मूळच्या स्वरूपाची तू अनुभूती घेत असतो. त्यावेळेला मी देह नसून मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं गुरु भेटले. आणि मग त्यांनी सांगितलं नाही. आणि मग आता तू त्यांच्यावर विश्वास ठेवून हळूहळू एक एक पोशाख उतरीत चाललेला आहे. पोशाख म्हणजे कसला? आता मी मामा बी आहे, मी नाना बी आहे, मी पप्पा बी आहे, मी आजोबा बी आहे, मी पती बी आहे, मी भाऊ बी आहे, मी मेवणा बी आहे, मी नातू बी आहे. हा एक एक पोशाख. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. हो, आता प्रकरण चेंज होतंय 55 नंबरचा. तुम्ही उतरू शकता देह, मी नाही, पण तुमचा काय गेला पाहिजे? अहम गेला पाहिजे, तेव्हा तो उतरू शकतो. आता ते म्हणले तो उतरवायचा आहे, पण आता काय घालवायचं? आता काय उतरवायचं आहे? अहम उतरवायचा आता त्याचा. आता 55 क्रमांकाचं प्रकरण आहे अहम पदार्थ निरूपण. बघा आता निरूपण कशाचं होणार आहे? अहम पदार्थाचं. श्लोक क्रमांक 293 वाचतोय. वस्तू मात्रांनी भरलेले हे जग अगदी मिथ्या असते. अहमभाव हा सत्य नसतो. मग टाकायला काय हरकत आहे? खोटे ते टाकलं पाहिजे ना, पण नाही, खोटे सुद्धा टाकत नाही. किती येडे असतील आपण सांगा. कधी कधी ना एप्रिल फुलच्या वेळेला कधी कधी लोक खऱ्या नोटा बी टाकतात आणि कधी कधी खोट्या नोटा टाकतात. खोटी नोटा टाकल्यानंतर आपण घेतो, बघतो खोटी आहे, पण आजूबाजूनी कोणी बघितलं नाही, थोडं पुढे गेल्यावर टाकू. पण खरी बी बघतो आणि खरी पाहताना पाहतो इकडे इकडे कोण बघत नाही. ज्याने टाकलेली असते ना तो बी असं इकडे इकडे बघत असतो. आपल्याला वाटतं कोणीच बघत नाही आणि आपण वाकलो का तो बरोबर त्या धाग्याने ओढून घेतो माग. हे नाही. आता जी खोटी नोट आहे ही आपल्याला कळाली ना, आपण घेऊन चाललो तरी तो आपल्याला जावला जा घेऊन जा जा, कुठं खरी आहे खोटीत आहे, है की नाही? तसं आपल्याला कळालं पाहिजे. वस्तू मात्राने भरलेले हे जग अगदी मिथ्या असते. या सगळ्या वस्तू आणि हे जग सगळं खोट आहे. हे आपण ऐकलेलं आहे, पक्का ऐकलेलं आहे आणि थोडस फार अस्पष्ट आपल्याला वाटतं, पण अजून कसं स्पष्ट वाटत नाही. आपला वाटतं नाही वाटत असं नाही, एवढे दिवस आपण फेल नाही गेले, परंतु अजून आपला काय झालेला आहे? दृढ निश्चय नाही झालेला. आणि तो निश्चय तो जेव्हा ठरविल तेव्हाच होणार. ईश्वराने ठरवला तर, नाही तर त्याला जर घरकंड्यात आणायचं असेल तर लास्ट स्टेपला सुद्धा तो त्याला कोणत्या तरी याच्यात घेऊन जाणार, दाखवणार. अहमभाव हा सत्य नसतो. आपला अहम सत्य, मी 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 म्हणणार तेवढी ते हे काय ऐकलं ना, ढल जाएगा ढल जाएगा, सर उठाकर चलने वाला एक दिन, तेवढं फक्त ऐकलं पाहिजे. जाणीवपूर्वक त्याची नशा उतरेल. फार पेलेला असला तरी त्याची नशा उतरेल. हा, सिकंदर बादशाह त्यांच्या कब्रच्या तिथं आता आ नाही ऊ नाही, नाही तर हुशार. आता काय नाही, आता कावळे कुत्रे त्याच्यावर जाऊन बसलेले तरी हुशार नाही, काय नाही, कारण त्याचा अहम तो खोटा होता. अहम भाव तरी सत्य नसतो, कारण तो बदलत असतो. सर्व मला समजते अशी जीवाला जी प्रतीती येते, हा जीवाबद्दलचा क्षणिक भाव कसा सत्य असेल? बघा, सर्व मला समजते अशी जीवाला जी प्रतीती येते, हा जीवाबद्दलचा क्षणिक भाव तरी कसा सत्य असेल? कारण जीव सुद्धा खरा नव्हे. आणि मग त्याचे अनुभव काय अनुभव असणार? परिपूर्णत्वाच्या दृष्टिकोनातून आपण जे जे पाहतो आणि अनुभवतो ते संपूर्ण दृश्य भावना विश्व मिथ्या असते. बघा, परिपूर्णत्वाच्या दृष्टिकोनातून जर आपण आत्म्याच्या अँगलने जर पाहिलं ना याच्याकडं, हे सगळं फलकट वाटणार. आपण जे जे पाहतो आणि अनुभवतो ते संपूर्ण द्रष्टा नाही, दृश्य भावना विचार विश्व मिथ्या असते. जे दृश्य दिसतंय ते झोपेतून जागे होणाऱ्याच्या संदर्भात त्याने स्वप्नात जे जे काही पाहिले होते ते मिथ्या असते. झोपेतून जागा झाल्यावर जे पाहिलं ते खरं होतं का? खोटं होतं. जगच असत्य असते असे नव्हे, तर अहमभाव जीव
हा सुद्धा असत्य असतो. खोट्यानेच खोटं दाखवलं. आता बघा, झोपेतलं विश्व आपलं आपणच ठरवलेलं होतं, पण ते खोटं होतं. पण झोपेत असताना खरं वाटत होतं की नाही, स्वप्नात असताना. जागे झाल्यावर खोटं. तसं तुम्ही जेव्हा या स्वरूपाच्या ठिकाणी जागे व्हा ना, उठा, जागे व्हा रे आता. आता हे सकाळी पहाटे 4ला आलेले, त्यांना असं वाटतं आम्ही जागे झालो होते आणि बाकीचे झोपलेत. आणि त्यांना हे म्हणतात उठा, जागे होता वरे आता. तेव्हा ते लगेच ट्रस्टला, मंदिराच्या ट्रस्टीला सांगतात यांचा काकडा बंद करा. ही स्वतः झोपती नाही, दुसऱ्याला झोपून नाही. आता यांचा बी झोपतच काकडा चालू आहे. हे झोपत गातात, ते झोपत ऐकतात. बस एवढाच फरक आहे. मी देह आहे असं समजतं ना, तोपर्यंत सगळ्या परमार्थिक क्रिया सुद्धा झोपेतल्याच आहेत. जगच असत्य असते असे नव्हे, तर अहम म्हणजे जीवभाव हा सुद्धा असत्य असतो. कारण तो तिथं आहेच नाही. बघा बरं, खोटे, खोट्याचा अभिनिवेश घेऊन उठलेले आहेत आपण. जीव हा खरा नव्हे, ही जाण माया. ती मायेमुळे तसं दिसतं. ते असत्य असतात. बघा, जीवभाव सुद्धा असत्य असतो. ते असत्य असतात कारण ते क्षणिक असतात, ते बदलतात. अहम भावना प्रत्येक क्षणी बदलत असते. मी सुद्धा बदलत असतो. मी लय आंब्याच्या झाडावरून तीर तीर खेळताना उड्या मारित होतो, पण आता पायऱ्यावरून उतरताना सुद्धा लय सांभाळून उठतो. तो मी बदलला ना आता. जो उड्या मारणारा मी होता आंब्याच्या झाडावर, तो आता खाली पायऱ्या चढताना उतरताना त्याचा मी हळूहळू आहे, कारण तो बदलला. बालपणात, तारुण्यात, मध्यम वयात आणि उतार वयात, स्वप्न पाहणाऱ्यात, स्वप्न पाहणाऱ्यात, जागृत होण्यात आणि गाढ निद्रेत असणाऱ्यात प्रत्येक क्षणी वेगवेगळी अहम भावना असते. बघा, जागृतीत वेगळी, गाढ निद्रेत वेगळी, काहीच नाही. आणि स्वप्नात काहीतरी त्या जशा बदलतात, तसं तारुण्य, बालपण, मध्यम आणि उतार वयातली अवस्था, याच्यात सुद्धा आपला मी बदलत असतो. वस्तुनिष्ठ तसेच आंतरिक जगात सुद्धा सारखे बदल होत असतात. तरी सुद्धा मला समजले, मला अनुभव आला इत्यादी आपण म्हणतच राहतो. काय आला अनुभव तुला? आता तसं राहिलं नाही, पहिलं बरं होतं. हे पहिलं ना आता सुद्धा काही काही बरं नाही. पहिलंही बरं नव्हतं ना आताही बरं नाहीये. जीव भावाच्या संदर्भात ही फक्त भ्रांत कल्पनाच असू शकते. तेथे जर अनुभवाची सतत मालिकाच असेल, जर वाटतच असेल मला असं होतं तसं होतं, आता बदललंय, तर जो तुला सांगतोय ना तू पहिला तसा झाडावर चढत होता, आता लय हळूहळू उतरतोय, तो कोण आहे? तुला सांगतोय तू बदललाय, पण सांगणारा बदलला नाही. तो जसंच्या तसं चित्रकथन करतोय ना, त्याचा तू तपास लाव. तेथे जर अनुभवाची सतत मालिकाच असेल, तर तुमच्यात जो दुसऱ्या सर्व गोष्टी जाणतो असा एखादा अपरिवर्तनीय भाग असला पाहिजे आपल्यामध्ये. सगळं सांगतोय जसंच्या तसं. प्रत्येक 10 वर्षागणिक जग बदललेले दिसते. तुम्ही स्वतःच मुळी त्या प्रत्येक 10 वर्षात बदललेले असता. 10 वर्षापूर्वी जो रिटायर होऊन गावाला गेला तो आलाच नाही, आता जर घाटकोपर स्टेशनला उतरला आणि बाहेर आला, तर उतरताना तो म्हणाले हे घाटकोपर स्टेशन वाटत नाही, कारण बदललेले. आणि तो जेव्हा घाटकोपरच्या लोकांना भेटतो तेव्हा ते त्याला ओळखत नाही. तो अहो मी, तेव्हा हाय 10 वर्षात बदललाय आणि हे बदललं. आणि जे बदलतं ते तू नाहीस, जे कधीच बदलत नाही ते तू आहेस. तरी तुम्ही म्हणतच राहता की मला समजते. तुमच्यात असा कोणता घटक आहे की ज्यामुळे मुलगा म्हणून तुमचे बालपण, तरुण म्हणून तुमचे तारुण्य आणि वृद्ध म्हणून तुमचे वार्धक्य तुम्ही आता भोगत आहात? हा कोण आहे तुमच्यातला? तो सगळं सांगतोय डिटेल. बालपण, तारुण्य, मध्यम वय आणि उतार वय ही जीवनाची स्थित्यंतरे होत, जे या सर्व स्थित्यंतरातून कार्य करीत असताना त्या सर्वांचा अनुभव घेऊ शकते. असे ते महान सत्य तत्व कोणते? तेच आत्मतत्व होय. त्याचे क्रीडन चालू असतानाच आपण मोठ्याने म्हणतो मी हे सर्व उपभोगले आहे. बघा, कोणाचं क्रीडन चालू आहे? लहानपणात, तारुण्यात, मध्यम स्थितीत आणि उतार वयात त्याची क्रीडा चालू आहे. आणि आपण म्हणतो हे सर्व मी उपभोगले.
उपभोगले तू जे म्हणतोय ना, तू ज्याच्या सत्तेने उपभोगले ती सत्ता तू आहेस, बदलणारा तू नाहीयेस. पण आपण काय समजलेले, बदलणाराच मी आहे. श्लोक क्रमांक 294. अहम या पदाचा जो लक्षार्थ तो सुषुप्तीत देखील नित्य अस्तित्वात असल्याने दिसते. यावरून अहंकाराधिकाचा तो साक्षी असतो. झोपे स्वप्न सुद्धा मी कोणतरी आहे. सुषुप्तीत मला चांगली झोप लागली होती, मला काहीच आठवत नव्हतं. श्रुती नित्य सुषुप्तीत देखील नित्य अस्तित्वात असल्याचे दिसते. यावरून अहंकाराधिकाचा तो साक्षी आहे. अहंकाराधिकाचा, अहंकार आणि इत्यादीचा तो साक्षी असतो. श्रुती देखील हा लक्ष असलेल्या अहम पदार्थ अज आणि नित्य आहे असे सांगते. श्रुती सुद्धा सांगते हा लक्ष असलेला पदार्थ अहम आज आणि नित्य आहे असे सांगते, जो कंटिन्यू आहे तिन्ही कालात, वर्तमान, भूत आणि भविष्य. म्हणून हा प्रत्येक आत्मा बुद्धीमधील चिदाभास सत, प्रत्येकाच्या आतमध्ये असणारा आत्मा बुद्धीमधला चिदाभास मी कोणतरी आहे तो सत आहे. आणि बुद्ध्याधिक मिथ्यारूप पदार्थ असत याहून विलक्षण असतात. जे तुमचे प्रकृती आहे ती मिथ्या आहे, पण त्या प्रकृतीला हालचाल करायला लावणारी जी शक्ती आहे ती सत्स्वरूप आहे. अहम भावनेचा खरा अर्थ, अहम पद अर्थ, अहम भावनेचा अर्थ सांगतात तो की जो अहम वस्तू मात्र आणि त्यातील परिवर्तन याचा साक्षी असतो. अहम या शब्दाचा अर्थ चाललाय तो सगळ्या परिवर्तनाचा साक्षी आहे. लहानपण, तारुण्य, मध्यम आणि शेवट. तो दृश्य आणि द्रष्टा ही दोन्हीही जे त्याचे सत्य स्वरूप असते, बघा दृश्य आणि त्या दृश्याचा पाहणारा द्रष्टा हे दोन्ही जे त्याचे सत्य स्वरूप असते अशा जाणीव तत्वाकडून ओळखले जातात. बघा हे सगळं कोणाकडून ओळखलं जातंय, तो तुमच्या मधला अहम जो आहे ना तो परमात्मा, त्याच्याकडून हे सगळं दृश्य आणि दृष्टा सुद्धा अनुभवले जातात. बघा उदाहरण देतो, माझी पत्नी जेव्हा वारली तेव्हा मी दुःखी होतो, म्हणजे आता बऱ्याच दिवसांनी बोलतोय हा, तेव्हा दुःखी होता, आताही दुःखी, आणि आता सांगतोय तेव्हा दुःखी होतो, म्हणजे ते दुःख आणि आताचं दुःख हे दोन्ही जाणतो तू, तो द्रष्टा तू आहेस. माझी पत्नी जेव्हा वारली तेव्हा मी दुःखी होतो असे म्हणत जेव्हा मी म्हणतो त्यावेळी मला केव्हा तरी पूर्वी मरण पावलेल्या पत्नीच्या मरणाच्या दुःखाची आता जाणीव होते. तसेच त्यावेळी मी दुःखी होतो याचीही मला माझ्या अहमची, त्याच्या परिस्थितीची आणि त्या संबंधीच्या अनुभवाची जाण असते, त्या दृश्याची सुद्धा आणि त्या द्रष्ट्याची. द्रष्टा, दृश्य आणि त्या संबंधीचे अनुभव हे सर्व मला ज्ञात होत असतात आणि तो मी आहे. त्या काळी मी दुःखी होतो, आता तो दुःखी आहे का? त्यावेळेला दुःखी होतो मी, याची जाणीव आहे, त्या दृश्याची जाणीव आहे ना आत्ताच्या कंडिशनची सुद्धा त्याला जाणीव आहे. माझ्यातील हे जाणीव तत्व शाश्वत आणि सत्य नित्य असते, ते नसते असे केव्हा होतच नाही. बघा ते कंटिन्यू आहे. काही नाहीपणाचे ज्ञान गाढ निद्रेतही असते. काहीच नव्हतं त्यावेळेला, तेव्हा सुद्धा काहीच नव्हतं, हे गाढ निद्रेतही ज्ञान होते. हे महान सत्य तत्व अज आणि शाश्वत असते असे उपनिषदात म्हटले आहे. हे महान सत्य तत्व प्रत्येक आत्मा स्थूल आणि सूक्ष्माहून भिन्न असते याची ओळख करून घ्या. हे महान सत्य तत्व प्रत्येक आत्मा प्रत्येकाच्या मध्ये स्थूल आणि सूक्ष्माहून भिन्न असते. हे स्थूल शरीर म्हणजे आपण नाही, सूक्ष्म शरीर सुद्धा नाही, याच्याहून ते भिन्न असते याची ओळख करून घ्या. याची जन्मी ओळखी करा आत्मा रामा, हे समजून घ्या असे आचार्य शिष्यांना सांगतात. असे आचार्य कोणाला सांगतात? शिष्यांना. आता शिष्यांना सांगतात, शिष्य नाहीत आणि आचार्य नाही, आपल्याला काय घेणं देणं, आपण ऐकले ठीक आहे, आम्ही तुम्ही त्यांना सांगितले असं अर्जुनाला देव म्हणाला. आहे की नाही? श्लोक क्रमांक 295 वाचूया आपण. आपल्याकडे अजून 6-7 मिनिटं आहेत, 2 मिनिटे घड्याळ पुढे, 24 आहेत, म्हणजे 6 मिनिटं आहेत आपल्याकडे. माऊलींनी आपल्याला सांगितले तसं आपण बघू प्रयत्न करून. काय माऊली तुम्ही सांगितले रिकामा अर्धा घडी राहू नको, भले तुम्ही लेट आले तर चालेल, पण आम्ही अर्धा घडी रिकामं राहायचं नाही.
कारण आम्ही रिकामे आहेत आणि तुम्ही कामाला आहेत, है की नाही. जो विकारवान सर्व वस्तू मात्रातील सर्व विकाराचा ज्ञाता असल्याने, बघा, जो विकारवान सर्व वस्तू मात्रातील सर्व विकाराचा ज्ञाता असल्याने त्याला एकट्याला जमत नव्हतं, म्हणून तो प्रकृती झाला. तो थोडा कमी आला की नाही, हिनकस पद्धतीचा झाला की नाही. काय हिनकस पद्धतीचा झाला, तो एकटा येऊ शकत नव्हता, म्हणून त्याला दुसरा धातू मदतनीस घ्यावा लागलं. प्युअर सोन्याचे अलंकार होऊ शकत नाही, म्हणून थोडा हिनकस पद्धतीचा धातू त्याच्यात टाकला. मग जो विकारवान, आता सोनं कसं झालंय, विकारलेलं. आणि ते ग्रॅमला, एका तोळ्याला किती ग्रॅम घट असते शिंदे काका, एका ग्रॅमला किती घट असते? शिंदे सांगायला तेव्हा म्हटलं शिंदेला विचारून काय उपयोगाचं नाही. तर काका म्हणतात मलाही माहित नाही. आता काकांना माहित नाही. म्हणलो साहेब तुम्हाला काय माहित असावं. हे दिलं तुमच्याकडे ढकलून त्यांनी, बघा. बरं आहे का काय, असा आत्मा आहे तो स्वतःकडे काही लावून घेत नाही. बरोबर. आता आपलं काय, आपण अलिप्त आहे सगळं करायचं, पण आता यांना माहिती आहे, पण घ्यायचं का नाही हे कोणच्या मनावर हे यांना माहिती आहे की नाही. प्रकृतीला काही करता येत नाही. ती जी घट आहे ना, ती विकारवानामुळे त्याच्यात विकारलेलं झालंय. सोनं विकारलेलं नाही, पण आपल्याला वापरायचे म्हणून विकारलेले. आपण जेव्हा त्याला वापरतो आणि त्याची त्याला विस्मरण, त्याचं नाव जीवात्मा आहे, म्हणून तो विकारलेला आहे. जो विकारवान सर्व वस्तू मात्रातील सर्व विकाराचा ज्ञाता असल्याने, जो विकारवान वस्तू मात्रातील सगळ्या वस्तू विकारवान आहेत आणि सर्व विकाराचा ज्ञाता असल्याने तो विकारलेला नाही. दिसला विकारलेला तरी विकारलेला नाही. सकाळीच आम्ही वाचत होतो, त्याच्यात पाहिलं. कोणता ग्रंथ वाचत होतो आपण? दीप रत्नाकर. ते म्हणले सत्वगुणात केलेली काम, तो माणूस काय म्हणतो, आपण केली नाही. आपण जरी म्हटलो तरी त्यांनी मी केलेली नाही. रजुगुणात आपल्या गावाची रस्त्याची कामं केली साहेबांनी, पाण्याच्या टाक्या बांधून दिल्या, सगळं केलं, तरी ते काय म्हणतात, मी केलं नाही. ते नाव लावतात, तिथं बोर्ड लावतात, पण त्यांनी केलं नाही असं ते म्हणतात. आता हे आपल्या दोघांनी स्वीकारले, त्यांनी केलं नाही ते म्हणले त्यांनी. आणि एखादं चुकीचं काम केलं एखाद्या तामशी माणसाने, तो म्हणतो मी केलं नाही, तरी आपण काय म्हणतो, त्यांनीच केलं. आता आपण दोन्ही आपल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण म्हणतो यांनी केलं नाही, आणि त्या कोणी केल्यात, त्या जर यांनी केल्या नाही तर हे कोणी केल्यात, ह्या सुद्धा यांनी केल्या. तो विकारलेला दिसला तरी विकारलेला नसतो. त्या विकाराचा ज्ञाता असल्याने तो निसंशयपणे नित्य आणि अविकारी असला पाहिजे. भेसळ झालेली आहे हे ज्याला कळतं तो भेसळलेला नसतो, म्हणूनच तो भेसळ आणि ते बाजूला काढत असतो. तो निसंशयपणे नित्य आणि अविकारी असला पाहिजे. बघा, या सगळ्या विकारी जगताला जो जाणतो तो निर्विकार असला पाहिजे. आपण या बदलणाऱ्या जगाला जाणतो म्हणजे आपण सहजच निर्विकार आहोत म्हणून जाणतो. दुधात पाणी टाकलेलं आहे त्यावेळेला दूधही म्हणत नाही आणि पाणी म्हणत नाही आम्ही मिक्स झालेलो. ती तिसरी पार्टी सांगते दुधात पाणी, म्हणजे तो त्याचा ज्ञाता आहे. तो निसंशयपणे नित्य आणि अविकारी असला पाहिजे. त्याच्या कल्पना रम्यतेत, स्वप्नात आणि गाढ निद्रेत त्या स्थूल आणि सूक्ष्म वस्तूचे मिथ्यात्व पुन्हा पुन्हा स्पष्ट होत असते बा. आणि मग तो त्या स्वप्नात जरी असला आणि सगळ्या विकारात असला तरी तो जाणतो मी झोपलेले आहे, तरी मी झोपत नाही, मला स्वप्न पडत नाही आणि मी मरत नाही आणि मी जन्माला येत नाही, असं तो जाणत असल्यामुळे त्याला स्थूल आणि सूक्ष्म वस्तूचे मिथ्यत्व पुन्हा पुन्हा स्पष्ट होत असते. हे नासक आहे आणि हे शाश्वत याला कळत असतं. आपण थांबूया. आपण श्लोक क्रमांक 294लाच निरोप दिलाय, फक्त 95 वाचलाय, तो उद्या पाहूया. 294ला आपण निरोप देतोय. विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 294ला थांबतोय. झालेली सेवा वृद्धीस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान
ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय, सच्चिदानंद रामदास बाबान की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, बड़े भाई सब संतन की जय, गणपति बप्पा मोरया। आता विश्वात्मके देवी येने वाक्यज्ञ दोषावी, दोषोने मजल्यावे कसायदाने, जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, उदा परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते गाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळे वेद दूता भूता, सदा कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलले जे अर्णव पियुषांचे, चंद्रवे जे लांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी, वजिर आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एक म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल ताण बसाहो, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला। हरि ओम शांती शांती शांती।